जो संसारात नीट वागतो का त्याला परमार्थात येण्याचा अधिकार आहे. जो संसारात नीट वागत नाही का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा नाही. आळंदीच्या मालकांचं वाक्य, ज्याची ऐकाची धन नाही त्याचे परत्र पुस शिकाय. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही तो चिंतामणीच्या सडकावर काय नीट चालणार आहे. दोन नालायक जास्त मस्ताळी होते. क्षेत्र कुठलंही असू द्या, ज्या क्षेत्रात माणसं मस्ताडत आहेत का कालांतरानं त्याचा बाप जन्माला येत असतोय. कुठलंही क्षेत्र. तो तुम्हाला दुसरा एक मुद्दा सांगतो नीतिशास्त्राचा. मागचं पाणी पुढच्या पाण्याला ढकलीत असते. मागून आलेलं पाणी पुढच्या पाण्याला ढकलीतच असते. पुढच्या पाण्यानं शहाणपणा करायचाच नाही, मला काऊन ढकललं, ते कुठं जाईन, ते तुला पुढं ढकलीन ना. खरं आणि दूषण नावाचे नालायक दोन माणसं मस्ताडे. त्रेतायुगातला प्रसंग आहे. मारायचे होते पण समुद्राच्या तळाला गेले. कसे मारायचे? एका महात्म्याला विनंती केली, महाराज समुद्र कोरडा करावा लागतोय. एका घोटातच पिऊन टाकला. एकाच म्हणे माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. महर्षी अगस्ती एक सागर प्याला. आमचं एक पाहुणं होतं, ते म्हणलं आमचा पुतण्या 9 सागर पितोय. तो पुतण्या अगस्तीचा आजोबा असेल. हो, पण त्या अगस्तीनं 1 सागर प्याला तर त्रेतायुगापासून अजून पुराणात नाव आहे. आणि तुझ्या पुतण्यानं 9 सागर प्याल्यामुळं 40 एकर गुंठाभर ठुली नाही. आता नाशिकला गटू उचलायला, नाशिकला गटू उचलायला 9 सागर प्याल्यामुळं. त्याच्यामुळे 1च सागर प्यायला पाहिजे होता. लय तरारला तो हा पुतण्या. म्हणलं पाहुणा आमचा होता तुमचा नाही. अगस्तीला आमंत्रित केले, एका घोटात पिऊन टाकला. लक्ष्मी बेती अगस्तीला. ऋषरान खरदूषण मारले. कृपा कोणाची झाली माहिती? अगस्तीची. पंढरपुरातल्या मालकाने विचार केला म्हाताऱ्याला जेवायला बोलवा. ते म्हातारं मंदिरात तांबाखू खाऊन थुकणार नव्हतं. सप्त्याला दम नाही, कीर्तनाला दम नाही, भागवतायला दम नाही, रामायणाला दम नाही. तुम्हाला कुठं गुन्हा आलाय? तुम्ही एकच करता फक्त, महाराजाला खपक्या पाकिट द्यायचं, त्याला श्रीमंत करायचं, आणि तुम्ही असेच बोंगाळलेले मोकळे फट. गुण येणं गरजेचं आहे. काहीतरी घ्यायला पाहिजे याच्यातलं. लाखो रुपये आपण खर्च करतो, एखाद्या बाईला गुण आला तरी सप्ताह सफल झाला सरपंच. इतक्या उन्हातानात बसत्याल, महादेवाला बेल वाहत्याल, पहाट उजाड्यापासून धार धरत्यान, आणि पप्याच्या बापाला टायमाला चहा द्यायच्या नाही. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात पाऊस कमी पडतो. मला नाही आवडत ती. जी बाई नवऱ्याची नीट सेवा करीत नाही ती देवाला किती मंजुळा वाहू द्या हो, ती राक्षसी नाही. बाईचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर आपला पती आहे. पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, मानी भ्रताराची बोली, धन्य जगिती माऊली. तिचे होता दर्शन, मिळे पोट भरी अन्न, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद तुमच्यात आहे, एवढी ताकद. महाराज घरी आला की काजू टाकून दूध देते. नवऱ्यान जेवायला म्हणली सकाळीच जेवलं होतं ना. अशी बाई ज्या भागात आहे त्या भागात गारा पडत आहेत. टकटक दिसायला तिघी जणी नवऱ्याला शिव्या देणार. तुम्ही उभ्या राहा, उभ्या राहा पटकन, मी नाव घेईन पुन्हा. नवऱ्याला शिवी देणार नालायक बाई पाहिली म्हणजे गाय कापल्या इतकं पाप लागते. उभा राय, राय उभी, मी फटकन नाव घेईना. पण सरपंच तुम्हाला अडचण येईल या गोष्टीची, त्याच्यामुळे राहू द्या. आता तिघीला सोडून देतो एवढ्या वेळेस. त्या तिघीला म्हणल्यावर पटपट इकून बी 9-10 कळाल्या मला. त्याला वाटलं आपलं बी नाव घेतं काय, असे काचाटल्या ना त्या. बऱ्याच पाहिल्या मी नवऱ्याला खालीवरी बोलणाऱ्या, गुच्चा हाणणाऱ्या. काय तुम्ही कीर्तनात बसून कीर्तनकार दळून बी खाल्ला तरी काय पुण्य आहे तुम्हाला? विठाला विठाला. बाईनं मालकाची सेवा करायची, मुलांना आई वडिलाची सेवा करायची. घरातल्या कमी वयातल्या बाईनं मालकाची सेवा करून सासू सासऱ्याची सेवा करायची. अशी जर बाई असेल तर तिच्या चपलाचं दर्शन घ्या.
ती या महाराष्ट्राच्या मातीतली लक्ष्मी आहे समजायचं. लक्ष्मी तुम्ही सामान्य नाहीत माझ्या माईंनो. पहिला बॉम्ब तुमच्यावर याच्याकरता टाकलाय. माझ्या वारकरी संप्रदायाने तुम्हाला डोक्यावर घेतले. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर माझ्या भारत देशाची स्त्री आहे. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातले एका माऊलीच्या पोटी जन्माला आले. माझ्या भगवान तांदळेश्वराचे 12 ज्योतिर्लिंग आहेत. 6 पातशाही होत्या. 6 पातशाही. त्याच्यातल्या 2 पातशाही नाव सांगत नाही. घरी गेल्यावर बघा भेताडासारखी मोबाईल आहेत तुम्हाला खापक्या. नालायकाला चॅटिंग करी जाऊ नका. चांगलं वाची जा त्याच्यातलं. काय सांगता वरच्या यमाला ते मग गरम सळईनं हाणते पुन्हा ते वरी गेल्यावर. त्याच्यामुळं काही भांगारे चित्र पाहत जाऊ नका. त्याच्यात चांगलं बघत जा. उद्या तुमची लेकरं तुम्हाला म्हातारपणी नीट सांभाळतील. हो थुत्र काचाडात घालून कोणीकडे बघतान तो पोरं तुम्हाला नागडं करून हाणतील. हो जसं पेरावं तसं उगत असतंय. या गहू पेरल्यावर गहू उगत असते. धामुके लावल्यावर गहू नसते उगत. घरातली ज्येष्ठ माणसं जर महादेवाच्या दर्शनाला आली तर उद्या नातू दर्शनाला येत असते. आजाच बसला तिकडे तंबाखू चोळीत दुसऱ्याची भिताड रंगीत तर नातू तर मग ते तर मग लय चांगलं रंगी तू गावच. आपण करावं तसं. फार मोठे आहात तुम्ही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला आले. महाराणा प्रताप तुमच्या पोटी जन्माला आले. 12 ज्योतिर्लिंगेत शंकराचे. 6 पातशाहीपैकी 2 पातशाहीनं मंदिरं पाडले. येतो मी मुद्द्यावर पुन्हा अभंग. मला ना दे लांबून एसटी आणायचा. तेल बाहेरचं ना घरच्या डिजेला असल्यावर सरळ पाहिजे. इथं देवीचं तेल देवीला भूत्याला घाईला काय ताण घ्यायचा. 12 ज्योतिर्लिंग 2 पातशाहीनं पाडले. पाडलेली मंदिर या भारत देशात या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेली तुमच्यातली एक माऊली. तिने मंदिराचा जीर्णोद्धार केला. चंद्र सूर्य तोपर्यंत तिच्या हातावर महादेवाची पिंड देवी अहिल्याबाई होळकर तुमच्यात जन्माला आली. किती मोठ्या. जगाला सावली देणारे शंकर. जगाला सावली देणारे शंकर. त्या शंकराला सावली द्यायचं काम देवी अहिल्याबाई होळकरांनी केलंय. तुमच्यातली माय माझ्या माईन नव्हती. या महाराष्ट्राच्या या भारत देशातली स्त्री आहे. भारत देशातली स्त्री आहे. काय व्याप्ती असेल कल्पना करा. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. ज्ञानोबराय तुकोबरायांना जन्म तुम्ही दिलाय. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. चुका करता कामा नये. हे म्हाताऱ्याला सांगतो. सून स्वयंपाक करीत असताना नातवाचा डबा भरी जा. सुंदर स्वयंपाक करायला नातवाचे सॉक्स द्या. त्याचे बुटं द्या. त्याचे बंद लावून द्या. त्याची पेन्सिल द्या. त्याचं दप्तर द्या. सून स्वयंपाक करायला ही तुळशी येडे घालायली. आणि मग म्हणती महाराज आमचा नातू लय खराब निघाला. तू या अंगावर ट्रॅक्टर घालायला पाहिजे त्यानं. त्याची माय स्वयंपाक करत असताना तुला डबा भरून द्यायला काय हरकत आहे. नातवाला शाळेत पाठवायचं आणि मग 1 तासभर हरिपाठ वाचायचा म्हातारीनं. 1 घंटाभर तुळशीला येडे घालायचे. नातवाला सजून शाळेत पाठवणं हेच हरिपाठ आहे तुमचा. हेच तुमचं तुळशीला पाणी घालणे. पण तुम्ही नेमका हातचा होकीदान गणिताचा ताळाच बसन करायली. त्याची माय भरीन न तीच. अरे तुला पोरग झाल्यामुळं ती आली. तो पोरगत नसतं हो दिलं तर ती येत होती का. तुला तर आपले देव कमी पडल्यावर तू सायलानी बाबा पस्तूर गेलीस. पिराला बोकडे कापलेस पोरं होण्यासाठी. तवा दुसऱ्याची पोरगी तू हे आली ना. जो संसारात नीट वागतो का त्याला परमार्थात येण्याचा अधिकार आहे. जो संसारात नीट वागत नाही का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा नाही. आळंदीच्या मालकांचं वाक्य. ज्याची आहिकची धन नाही त्याची परत्र पुस शिकाय. ज्याला मातुड्याच्या सडकावर नीट चालता येत नाही तो चिंतामणीच्या सडकावर काय नीट चालणार आहे. कुटुंबातल्या लोकांना संस्कार द्या माझ्या माईंनो. आपल्या भारत देशाचं स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. कुटुंबातल्या लोकांना संस्कार द्या. मुलांना सांगतो लक्षात घ्या. महाराजाच्या पिशे वागितीत काही काही भडवे. एक भडवं माझ्यासोबत आलं. मला तुमची पिशवी वागितो. मला नंतर कळालं माईला बोलत नाही. म्हणलं गाडीतून खाली उतर. तू या पापानं मी गाडी उलथन. जो माय बापाला नीट बोलत नाही अशा नालायकाला कुठल्याच महाराजांनी सोबत ठेवायचं नाही. त्या महाराजाला पाप लागेल. महाराजाच्या सोबत जर कोणी कॉन्टॅक्ट मध्ये असेल तर त्यानं एक विचारायचंय. माझ्या देखता आईला फोनवर बोल. आईला विचार जेवलीस का माय.
बाबाला विचार, बाबा जेवलात का? आणि इतकं जर आपल्या देखता जो मायबापाला विचारित नसेल तर त्या नालायकाला त्याची गाडी असली तरी आपण त्याच्या गाडीत बसायचं नाही. त्याच्या पापानं महाराज भ्रष्ट होईल. कारण पाप करणाऱ्याला सानिध्यात ठेवलं. दोघाशी पतन सारी केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिकेशी. पाप लागते सज्जनांनो. आई वडिलांची सेवा सगळ्यात मोठी सेवा आहे. नालायक मारले. नालायक राजाला मदत करणारी होती. कोण नालायक राजा? ज्यानं परस्त्रीचं हरण केलं तो नालायक. 14 लोक पापी आहेत. 14 लोकायला चौकात मारा पाप लागत नाही, पुराण सांगते. कायदा पण सांगते. पण कायद्याचं काय झालं माहितीये का? आपलं झऱ्यात पाणी. हो, ज्याच्यावर गुन्हा झालाय ते मरत आहे, आणि ज्यानं गुन्हा केलाय नाही फिरत नाही, ते मस्त पिंजऱ्यात काजू खाते. हो, शेवटी शासन कजरत आहे. याची माती कुठे इथं करा, मग घरी घेऊन जा. न्यायशास्त्र केलं गौतमानी. त्याच्यातला हस्तिकविट्यन्य नावाचा एक न्याय, याच्यातला अर्धा न्याय जर आपल्या कायद्यात आला तर परस्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला तिसऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. कायद्याची चौकट आहे, कायद्याची चौकट आहे. तिसऱ्या दिवसाचा सूर्य पाहता येत नाही. न्याय. 14 लोकांना कधी मारलं तरी पाप लागत नाही. त्याच्यापैकी एक रावण होता. पैशावाला किती होता सांगितला? एकाही आमदारानं त्याच्या पुढे फॉर्म भरायचा नाही. कोण्याच मंत्र्यानं त्याच्या विरोधात फॉर्म भरायचा नाही. अहो, पैशानं तो मोठा होताच. बायका 80,000 होत्या. कोणाला मतदान आणतील त्या? तुम्हाला का? 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. मग ज्याच्या बापानं 80,000 केल्या, पोराने कितक्याला केल्या असतील? सासरे 80,000 होते. सासा सांगता येतील का रावणाच्या? कोणी हातवरी करा बरं, रावणाला सासा किती होत्या? जावायनं 80,000 केले म्हणलं, सासऱ्याला 11 असतील. कोणाला मतदान आणते सरपंच? त्या पाया पडायचीच गरज नव्हती त्याला. पाया पडायची, पण एकच मार्क चुकला, परस्त्रीकडे पाहिलं. संप्रदायातल्या लोकांनी युवराज जीव गेला तरी हरकत नाही, पण आपली बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणावा. त्या पक्वाद्यानं, त्या गायकानं, त्या कीर्तनकारानं तर लोकांचं पाया पडून घ्यावा. ज्याच्या दृष्टीत पाप आहे त्यानं लोकांचं पाया पडून घेणं, त्याची पूर्वज नरकाला जातील. आणि त्या नालायकाला बोलून तुम्ही दक्षिणा देणं, तुमचं गाव सुद्धा कुपाटी लागल. अभ्यास कमी असला तरी चालेल, पक्वादाची कमी बोला असू द्या, एखादा स्वर कमी असू द्या, 4-2 श्लोक महाराजाला कमी येऊ द्या, पण त्याचं आचरण गोड असावा. अशी आचरण गोड असलेली माणसं जर संप्रदायात आणली, त्यांना अनुमोदन दिलं तर गावाला पुण्य लागत असते, भंगाऱ्यांना नाही. रावण हा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस होता राजा. मग अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला मदत करणारे खरा आणि त्रिशरा दूषणे होते. यांना मारण्यासाठी मदत केली कोणी? महर्षी. कोणी समुद्र पेलता? अगस्तीने. मग अगस्तीला जेवायला घरी बोलिलं. औपचारिकता आहे ती. जेवायला बोलिलं घरी. जेवायला बोलिल्याच्या नंतर आता तिथं देवाच्या घरचं जेवण म्हणल्यावर काय बघायचं काम आहे? आपल्या इथं पदार्थ मोजता येत नाही, तिथं जेवायचं होतं. जेवण आटपलं आणि महर्षी अगस्तीनं पाणी मागितलं. पाणी मागितलं. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, ज्यानं एका घोटात एक समुद्र प्याला. समुद्र किती येतं? 7 घोटात ताण जाती का? प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, म्हातारा आपलं फजिती करतंय. म्हातारा आपलं फजिती करतंय. प्रभू रामचंद्राने हात जोडून सांगितलं, बाबाजी आता जेवण देतोय, पण पुढच्या अवतारात पाणी पाजतोय. नवल सांगायला, आता जीव घालतोय आणि पुढच्या अवतारात पाणी पाजतोय. नवल क्रमांक 2. आपल्या शेखरबुवा आपल्या वेळेत जितके सांगताय तितके सांगण्याचा प्रयत्न करतो. दुःख एका गोष्टीचं वाटतं, हे उन्हात येतं. पुढच्या वर्षी बाहेर कीर्तन जर ठवाचं असेल, कोणाचं ठो, माझं घ्यावा असंही नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, मी काय मागं लागत नाही, पण 4-2 मंडप सरपंच देत जा, चांगलं होईल तुमचं बी. विठाला विठाला
तुमचा सगळ्यांचा नाला म्हणजे नाईलाज होता, मधात माणसं बसत नव्हती. मधात ते फुल झाले ना आता, काय त्याला मधात कीर्तन ठुलं तरी मधात बसत नव्हती, बाहेर ठुलं तरी बसत नव्हती. काय नाही, हे करणं गरजेचंच होतं. महाराज माफ करा, पुढच्या अवतारात मंत्र जीव घाल. लक्षात ठेव रामा, नसलं पाणी पाजता येत तर नको पाजू, पण हो म्हणू नकोस. जी पाजतो पुढच्या अवतारात. पुढचा अवतार द्वापार युगातला कृष्ण अवतार. दरवर्षी गवळी इंद्राची पूजा करायची. इंद्र पाऊस पाडीत होता ना. इंद्र 33 कोटी देवाचा राजा आहे. आपल्याकडे मंत्र्याला किती पद असतात? एखाद्या मंत्र्याला एकच पद असते ना. लयच वरच्याच्या जवळचा असेल तर 2, आणि वरच्याच्या जवळ असून लय लागट असेल तर 3. 10-5 पद एका मंत्र्याला नसतात ना. एकाच मंत्र्याला 222 पद. तो 33 कोटी देवाचा राजा इंद्र, त्याच्यातले 2 पद सांगतो. त्यानं सही केल्याशिवाय गिरगावचा बाळ्या मरत नाही. वरून यमधर्म फॉर्म टाकतो, नाव वाचिलं गिरगावचा बाळू. भोगावती नावाच्या गंगेचं पाणी आणलं, त्याची लाल अक्षरातली शाई केली आणि सही करून टाकली. उद्या दुपारी ठीक 12 वाजता बाळ्या गेलाच पाहिजे. 12:30ला निरोप येतो व्हॉट्सअपला. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज. मी दृष्टांतापुरतं सांगायलो. आणि आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती. तुमचे बटणं का गावसायला नाहीत का इंद्राला? तुमचे लोखंडाचे बटणं आहेत का? तुमचे दबायचीच नाही का आम्हाला? दुसऱ्यावर घेतली की खसखसच पिकती तुमची. असो, हे काम इंद्राच्या हातात आहे. वरुणाने फॉर्म आणला, ह्या भागात पाऊस पाडा, इथं खंडवृष्टी करा, इथं गारा पाडा, इथं नुसतं पीक उगू द्या, शेंगा लागू देऊ नका, कापसाला बोंड नाही लागले पाहिजे, सोयाबीनला शेंग नाही लागली पाहिजे, तुरीला शेंग नाही लागली पाहिजे, हिरवं तर मस्त दिसलं पाहिजे. सध्या तेच वातावरण आहे, नुसतं हिरवं, पालाच नुसता, कशाचा काही मेळ नाही. हेही खातं त्याच्याकडे आहे. असे 222 खाते ज्याच्याकडे त्याला इंद्र म्हणतात. आणि या इंद्राची पूजा करायची गवळी. पंढरपुरातल्या मालकाने द्वापार युगात इंद्राची पूजा करणं बंद केलं. इंद्रानं 6 चुका केल्या. त्याच्यातली एक चूक होती, न्यायशास्त्र ज्याने केलं त्याला गौतम म्हणतात. दुष्काळात ज्या बाईनं साळी पेरल्याच्या नंतर 3ऱ्या मुडानात तिफन गेल्याच्या नंतर 1ल्या मुडानातल्या साळी भात कापायला येत होता, इतकी तिच्या हातात ताकद होती, तिनं समाज जगवला. अशी पवित्र 222 स्त्रियापैकी सुंदर स्त्री होती अहिल्या. तिच्यावर अन्याय केला. एक पाप एक पाप एक पाप, 6 पापापैकी 1. बाकीचे 5 काय होते? घरी गेल्यावर बघा, गुत्त थोडं घेतलं सगळं सांगायला. शहाण्या डॉक्टरनं सगळ्या गोळ्या एका चक्रात नाही दिल्या पाहिजे, दवाखाना ऐकावं लागतो. म्हणून त्यानं खाली चिठ्ठी लिहून द्यायचं, परवाला पुन्हा भेटायला या. मी त्याच्याकरता, तुम्ही मला बोलवा याच्याकरता मागत होत नाही, मी तुम्हाला याच्याकरता मागत होतो काही वाक्य. तुम्ही इतके हुशार व्हा, तुम्ही इतके हुशार व्हा, आमचे नीट कीर्तन करतील. तुम्ही जर काही हुशार नाही झाले, लक्षात नाही घेतलं तर आमचे काही सांगतील. मला एक वाटतंय, शिंहानं कोल्ह्याला बोच करल्यावर काय नाही, पण कोल्ह जर शिंहाला बोच करून जात असेल तर मला असं वाटतंय सिंह पांचेटच आहे. मग भंगिरे भुंगिरे जर तुम्हाला फसून जात असतील तर तुम्ही सिंह असून बी कोल्हेचेच समजायचं. विठाला बंद केली इंद्राची पूजा, पूजा केली गोवर्धनाची, भूमीची पूजा सांगितली. का काळ्या माईची पूजा करायची? त्याचं कारण सांगतो. एक लक्षात ठेवा सज्जनांनो, मला तुम्ही वरी बशिले, ज्ञानोबाराय तुकोबारायचा सेवक आहे मी, म्हणून बोलतोय. माझा अधिकार नाही तुम्हाला बोलायचा. तुम्ही एवढे श्रीमंत माणसं आहात, 100 गिरगावकर तुम्ही ऊस तोडायला ठोतान, एवढे मोठे आहात तुम्ही, एवढे मोठे. पण एक सांगतोय, लक्षात ठेवा, काळी माय किती पवित्र आहे. या देशात इथून पुढे ज्याच्याकडे ईदभर सातभारा असेल तो माझ्या भारत देशातला राजा असेल. पाया पडतो, तुमच्या सातबारा कमी करू नका. मोठ्या मोठ्या भयावह शहरातले लोक तुमच्या सातबारांच्या पाठीमागे आहेत. गुरुजीवरी ऐकून सांभाळा, सांभाळा, मुठभर माती सांभाळा राजांनो, सांभाळा. मी छोटा माणूस आहे, मी फार मोठा नाही,
मराठवाड्यातला एक साधा माणूस आहे पण सांभाळा जमाने जमिनी सांभाळा. मागच्या नवरात्रीमध्ये 70 रुपये किलोनं घट मांडायला माती घेतली संभाजीनगरमध्ये आमच्या पाहुण्याने. नवरात्रीतला घट मांडायला 70 रुपये किलोनं काळी माती घट मांडायला घेतली. सरपंच घट मांडायला. शहराच्या बाहेर माती फुकट भेटन पण ढवळ्या कोंबड्याची पक आहेत तिच्यात. कसा घट मांडता तुम्ही? 70 रुपये किलोनं दादा माती. 70 रुपये किलोनं. 70 रुपये किलोनं. माझ्या लहानपणी तिरंगा झेंडा कोणाचा? 70 कोटी लोकाचा. आता तिरंगा झेंडा कोणाचा? 135 कोटी लोकाचा. माझ्या लहानपणी जमीन भारताला किती होती? आता जमीन दुप्पट झाली? नाही. तुमच्या लहानपणी गाव किती मोठं होतंय? आता कुठं गेलंय? किती वापलं सिमेंटाच्या डोंगरायनं? किती भूखंड कमी झालाय? लक्षात ठेवा सज्जनांनो, 5 क्विंटल सोनं असेल, 10 क्विंटल चांदी असेल तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नाही. याच काळ्या मातीतले मोती काढावं लागतील. याच काळ्या मातीतले. आणि त्याच मोत्यावर आपल्याला जगावं लागेल. तिचं पूजा करत जा. तिला माय म्हणत जा. विश्वातला प्रत्येक व्यक्ती त्या मोत्यावर जगतोय सज्जनांनो, लक्षात ठेवा. आणि त्या काळ्या माईची पूजा केली द्वापार युगात. शेतकऱ्यांना दाखवून दिलं, अरे मस्तारडेलीची पूजा काय करता? इंद्र हा मस्तारडेला राजा होता. म्हणून माझ्या देहूतले मालक एका ठिकाणी एका बाईला म्हणले, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशेनो. वरी नालायक लोक होते नालायक. त्याच्यापैकी संध्याकाळी प्रकाश देणारा एकानं नालायकपणा केलता. ज्या महाराजाकडे शिकला त्या महाराजाची पत्नी हरण केली, चंद्र. म्हणून थोत्तर काळ झालंय. अहो आचरण भ्रष्ट लोकांना कुठंच किंमत नाही, कुठंच नाही. फक्त वेळ लागतोय. त्या वेळेनं बरोबर आपटत असतात. म्हणून कधी पण माणसाची भूमिका रेल्वेच्या मुंडक्यासारखी असावी. ती रस्ता सोडित नाही. भारीची गाडी आहे पण कट हाणायला हे मेलन 7-8 मारले. प्रांजळ असलं पाहिजे माणसाचं. असो, भूमातेची पूजा केली. त्याच्या सहचरांनी सांगितलं, यावर्षी गवळ्यांनी आपली पूजा केली नाही. गोकुळातले गवळी त्यांनी गोवर्धनाची पूजा केली. इंद्राला राग आला. प्रमाथी नावाचा वरुण पाठीला. वरुण 7 आहेत. वाची जा. 5 जा आपलं 5 जा. मराठी भाषेचं ओरिजिनल नाव सांगता येईल काय? तर मराठी भाषेचं ओरिजिनल नाव काय? कुठे राहता तुम्ही? महाराष्ट्रात. कधीपासून सप्ताह चालू आहे तुमचा? एखादा मराठीत MA केलेला कोणी आहे इथं? मी 7वी पास आहे. मराठी भाषेचं ओरिजिनल नाव आहे देवनागरी. विठाला विठाला मला एकदा मलेरिया झाला असं डॉक्टर म्हणले. मला काय कळणार आहे? तोंडाला चव नव्हती, अंगाच्या वरून ताप येऊ लागली. ताप वरूनच येत असते ना, आतली काय कळणार आहे? अंगाच्या वरूनच ना. त्याने एक पिन घेतली ना, असं बोटाला टोचल्याबरोबर रक्त काढलं. काचाला ते रक्त लावलं, मशीनमध्ये घातलं. ते म्हणले मलेरिया झाला, 24 गोळ्यां 6 इंजेक्शन घ्यावं लागते. म्हणलं साहेब पैसे रुपये नाही. चिखलाव पाऊस पडला. म्हणजे आम्हाला लोक संध्याकाळी पाकिट देते आणि डॉक्टर म्हणला तुमच्याकडून घ्यायचं नाही. चिखलावत पडला ना पाऊस. गरज नव्हती तिथंच. बाकीच्या पैसे सोडी तू डॉक्टर. मला म्हणले नाही गरज नाही. म्हणलं ठीक आहे काय हरकत नाही, द्या इंजेक्शन. 2च दिले, दुखले नाही. म्हणलं 6 द्या, रिॲक्शन येऊन मरताना. आज 2, उद्या 2, परवा 2. म्हणलं साहेब इंजेक्शन दुखलत नाही. नाही म्हणले आपला हातच असा नरम आहे. आपल्या जिल्ह्यात माझ्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही. आपल्या हाताने इंजेक्शन दुखतच नाही. हॉस्पिटलच्या बाहेर गेल्यावर कळालं दुखलं कसं काय नाही. कष्टातच टोचलं. अंगात टोचलत नाही ना, धोत्राच्या कष्टातच आणलं ना, कसं दुखन? असा डॉक्टर असल्यावर गुण येत असतो का? इथून सुरुवात आहे आपली. देवनागरी भाषात माहित नाही. विठाला प्रमाथी नावाचा वरुण पाठीला. या वरुणानं अकाली पाऊस पाडला.
रोहिणी नक्षत्राच्या अगोदर टीव्हीवर रेडिओवर बातम्या येत असतात. मोसमी वारे आता केरळपर्यंत आलेत. मोसमी वारे आता समुद्राच्या तीरावर आलेत. मोसमी वारे आता कुठपर्यंत अमक्या अमक्या ठिकाणी आलेत. म्हणजे हा पाऊस नीतितुल्यातला पाऊस असतो. आणि नीतितुल्य ओलांडून पडलेला पाऊस त्याला अवकाळी म्हणतात. शास्त्राच्या भाषेत त्याला अकाले. अकाले वर्षतम मेघम. आणि अवकाळी पडलेल्या पावसानं मग ढगफुटी होणे, मुसळधार पाऊस पडणे, याला अकाली म्हणत असतात. अकाली हे चांगल्यापेक्षा नुकसान जास्त करते. ज्वाऱ्या लवंडवणं, गहू लवंडवणं, गव्हाच्या वंब्या पाडणं, कांद्याची नासाडी करणं, सगळी पात इथं कांदे लावले होते असं कळतच नाही. सगळ्या गारगुंडानं पात सरी चुरा करून टाकली. तहसीलदार म्हणले इथे कांदेच नव्हते. मी म्हणलं साहेब जरसं बोटानं उकरानं खाली असतो कांदा, वरी नसतो. तुम्हाला तहसीलदार परीक्षेत पास कोणी केले मला त्याला दाखवा, त्याला असा आणतो. अरे गारानं कांदे, आता कांद्याची पात नाजूक असते ती. सगळ्या गारगुंडानं सगळी चुरा झाली ना ती. म्हणलं साहेब जरसे बोट भरू द्या, कारण यात मातीतले गहू खाता तुम्ही, भरू द्या तुमचे बोट थोडे भरू द्या. मग आम्हाला 47,000 रुपये निधी आलता. मग द्याला तितकं बोललो नसतं तर 27 रुपये बी देत नव्हता तहसीलदार. कसं जायचं तिथं? म्हणलं साहेब सॉक्स आणि बूट काढून जावं लागेल, नाही तर बूट मधात गुतला तर निघणार नाही. गाडीत ठेवा बूट, चला तिथपर्यंत. आम्ही कसे चालत होत, चला ना तसे आले तिथं. मग जमलं ते. तुम्हाला एक सांगू का, क्षेत्र कुठलंही असू द्या, परोपकार करण्याचं शिका. 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. मी नाही म्हणित तुम्हाला टाळं वाजवा, मी नाही म्हणित आमच्या पोराचा पकवाद ऐका, मी नाही म्हणणार या गुरुजी लोकांचं भजन ऐका. शिक्षक जर असेल त्यानं इमानदारीने विद्यार्थ्यांना शिकवायचं. एकदाही पंढरपूरला नाही गेला, एकदाही जरी काशीला नाही गेला तर 1 कोटी काशीच्या आणि पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. राजकारणातला इथं कोणी बसलेला असेल, एखाद्या गल्लीत पाणी नसेल, एखाद्या गावाला पाणी नसेल, एखादा बोर घेते पाणी, त्या बोरला पाणी गोड लागावा, त्याची पाईपलाईन करावा, गावाला पाणी गोड भेटावा. गावाला पाणी जर व्यवस्थित गोड पाजित असेल तर 1000 सप्ते केल्याचं पुण्य त्या राजकारण्याला प्राप्त होते. 1000 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. कोण म्हणतंय तुम्हाला नुसती टाळच वाजवा? 1.5 एकर जमीन एका माणसाला, काबाड कष्ट केले, एका टायमानं उपाशी राहिलं, घरचं काम संपल्या, लोकांच्या हमाल्या केल्या, 25 एकर जमीन घेतली, पोट्ट एकटंच, लग्न झालं. त्या सफरचंदावाले गालाची शहाणी झाली जरा, तिने नवरा बागलात दाबला आणि मायबापापासून लांब नेला. अगोदर नवरा मुठीत घेत असते, गाण्यात सांगितलं नवरा माझ्या, पुढचं नाही म्हणायचं गुरुजी. आणि मग मुठीत घेतलेला बागलात दाबायला सोपा असतो. हे कंटुल्या तिने दाबला, 25 एकर जमीन कमिली बापानं लोकांची तर चाकरी करून. 25 एकर कशाला कीर्तन म्हणीत येत? नुसतं कीर्तनकाराच्या पुढं, भागवतकाराच्या पुढं बसून मुळमुळ रडायचं, एखादा प्रसंग ऐकल्या आणि घरी गेल्यावर मायबापाला त्रास द्यायचा. त्याच्या इतकं पाप जगात दुसरं कुठलं नाही. 25 एकर जमीन कमिली. पुण्य कशाला म्हणतेत? गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या कानावर गेलं आणि तो व्यक्ती त्या मुलाकडे गेला आणि सांगितलं, अरे बापाची परिस्थिती पाहिली रे तुया, घरचा काम आटपल्याच्या नंतर 200 पोतेची ट्रक खाली केली रे तुझ्या बापानं, पाठीला केस राहिला नाही रे बापाच्या. हे पांढरं शुभ्र धोत्र तुझा बाप कधी नेसला नाही रे. काय काबाड कष्ट केलेत रे तुझ्या बापाने. हे तुझ्या आईनं दुसऱ्याच्या भुरक्या कुठल्या रे, भांडी केली रे तुझ्या आईनं, तेव्हा 1.5 एकरची 25 एकर जमीन केली. अरे काय लागतं रे मायबापाला, नाव होईल रे तुझं. त्या माणसाचं ऐकलं, बायकोला सांगितलं, तुला मी लागत असेल तर मला माझे मायबाप लागतेत. आणि चांगल्या माणसाचं ऐकून मायबापाला सांभाळायला सुरुवात केली. ज्यानं ह्या पोराला समजून सांगितलं का, त्यानं 1 कोटी सप्ते केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. नाही म्हणला मी इळभर भजन करतो, दुसऱ्याचं हरभर उपटून आणतो. गेलं ना हरभऱ्यातच भजन सगळं. काय करायचं तू भजन करून? दुसऱ्याचा हरभर उपटायला, ऊस दुसऱ्याची मोडायला, मका दुसऱ्याची कापायला. चांगलं वागण्यासारखा परमार्थ जगात दुसरा कुठला नाही. चला
इंद्राने अवकाळी पाऊस पाडला. इथपर्यंत आलतो ना. नवल सांगायलो. नवल शेखर बुवा 12 वाजल्यावर सांगा. न काम म्हशीच्या वगारावानी हे रोटीला लागल्यावर दूध सोडून देते. एवढे असू नका. वगाराचं कीर्तन ऐकणारे कोण? पण मला वगारू म्हणले ते खुश झाले ना. मग वगाराचं कीर्तन ऐकणारे विडाला प्रमाथी नावाचा वरून पाठीला अवकाळी पाऊस पडला. शिळावर शल्या धारे मेघ जो खडाडीला. शिळावर शल्या धारे रक्षिले गोकुळवो. नखी धरी लागिरी निर्भय लोकपाळ. अवतरले हारी जय देवा कृष्णनाथा. राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन. तुम्हा देवकी सुता. धार 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 पाऊस सुरू झाला. ज्येष्ठ गवळ्यांनी सांगितलं खणया वाचत नाहीत आपण. काय झालं बघ. झाडाच्या पांद्या धाड 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 आदळायल्यात. हाकेच्या अंतरावर पाऊस दिसतोय. भयानक तुफान आलेलं आहे. द्वारकेतल्या मालकानी द्वापार युगातल्या मालकांनी सगळ्याला सांगितलं लावा काठ्या. येणेगिरी गोवर्धन उचलिला. नवल सांगतोय. नवल 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 कडेवर कधी बी लक्षात ठेवायचं. कीर्तनकारांनी कडवं सोडायचं नाही. कीर्तनकार कडवं सोडून जर कोणीकडे भैकत असेल तर समजायचं खताच्या ढिगलावरलं झाड आहे. आढाव झाड आढाव. कडवं नाही सोडायचं. पाप लागत असतं अभंगाचं. पर्वत उचलला. सगळ्यांनी काठ्या लावल्या. भगवंतानं करंगळी लावली. काय बाकी शंका आली असेल ते बाग सोडून द्या. आपल्याला फक्त नवल बघायचं. पाऊस इतका पडत होता हत्तीच्या सोंडेसारख्या धारा. आता आपल्याकडे कधी कधी बातम्या येतात तिकडे मुसळधार पाऊस पडला आणि मोटरसायकलच्या इंजिन खालची माती भिजली नाही. म्हणजे पाऊस मोजता येतो का? ते पिऊन म्हणत होतं ना. त्यानं पिऊन लिहिली बातमी. पिऊन 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 अक्कल असावी. मुसळधार पाऊस कशाला म्हणत असते? पुराणाच्या इतिहासानुसार सांगतो मी. एति शुंडा दंडे भयम एकाम एकादशनितायम. हत्तीच्या सोंडीतला 11वा भाग म्हणजे मुसळ. मुसळासारख्या धारा पडणं म्हणजे पत्राचे दुर्णे होणं. आणि पन्हाळाचं जिथं पाणी पडतंय त्या पन्हाळाच्या पाण्याचा खड्डा तयार होणं आणि त्याच्यात 14व्या घरी आंघोळ करणं. तुमची इथली वगार पाहिली जगर बा. तुमची बी माग बांधलेली वगार होती. 2 दिसल्या मला. चांगल्या होत्या मारवाडी गुजराती. तिकडच्या जाफरी वगैरे नाव आहेत ना त्यांना. मारवाड देशातल्या म्हशी चांगल्या होत्या गोड होत्या. तशा वघारी 14व्या घरी आंघोळ करणं त्याला म्हणतात मुसळधार. बैलाचं एक शिंग भिजलं आणि एक कोरडं तरी मुसळधार. कळालं पाहिजे त्याला. एवढा पाऊस पडला. एवढा पाऊस. 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं. मी सांगत नाही पुराण सांगते. आणि तुम्हाला जर पुराण आवडत नसेल तर ज्यानं लिहिलंय त्याची सोय पहा. गिरगाव करायला कशाला तुझ्या. मी तर लिहिलंच नाही. आमची काय जहागिरी थोडीची. आणि पुराणाला मानावं का लागतं माहिती आहे का? माझ्या देहूतल्या मालकाने मानले. पाहावे पुराणी विचारून तुका म्हणे नाही विश्वास जामनी. पाहावे पुराणी विचारून. देहूतल्या मालकांचं वाक्य. शक्यतो तांदळेश्वराची कृपा बरी आहे बरं का. शिराळ पडलंय तस काय व्हालंय. जाज्वल्य देवस्थान आहे. हो जाज्वल्य देवस्थान आहे. ह्या मालकावर निष्ठा ठेवा. कशाचीच कमी पडू देणार नाही. त्याला चाका हाणतान. त्यांना चांगल्या चांगल्याला चाका हाणलेत. आपली हायच काय कथा. त्यानं बरं केल्यावर रावणाला 7 कोटी घरं सोन्याची देईल ते. आणि त्याची अवकृपा झाल्या एका वानरानं त्याच्या दाढीन मिशा जाळल्या. कोण होतं ते वानर? याचाच अवतार होता 11 रुद्र. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ. हनुमंत मनावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. येऊनी जन्मला मरकट. वानर होत. एकाच वानरानं दाढीन मिशा जाळल्या. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. किंवा येणे जाळी लंका. धन्य धन्य म्हणे तुका. या मालकावर ध्यान ठेवा. ते तुमचं ध्यान ठेवील. 14 समुद्रा इतकं पाणी पडलं. काय करावं? गवळ्याने सांगितलं कृष्णा अरे आपला जरी प्राण वाचला
अख्खं गोकुळ वाहून चाललंय, आखी जमीन वाहून चालली. काय खाचं रे? भगवान म्हणले काळजी करू नका. आवाज दिला, गुरुवर्य. कोण गुरुवर्य? महर्षी अगस्ती. धावत या, मागच्या अवतारात जेव घातलं होतं, आता पाणी पाचतोय. आणि तो म्हाताऱ्यानं वंजळ लावली. 14 समुद्रा इतकं पाणी पडत होतं. 7 दिवस 7 रात्रा, 7 दिवस 7 रात्रा पाऊस, तितकं पाणी पेत राहिले. आणि मग म्हाताऱ्यानं चुटकी वाजिली, इंद्रा शहाणपणा करू नको, हे तुला ऐकत नाही. तू कशाला याच्या नादी लागायला, हे तुला कसं ऐकन रे? आणि मग अगस्तीचं ऐकून इंद्र थांबला. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात जीव घातलं, 8व्या अवतारात गोकुळ वाचिलं आणि प्राप्त झालेल्या पाण्यानं अगस्ती तृप्त केला. म्हणून मालक म्हणतात, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे घोडे, 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 नकळे कानोबाचे घोडे. हो नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, हो हो नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे नवले मालकाच्या जीवनातलं. लग्न इटेवरच्या मालकिनीचं एका नालायक व्यक्तीसोबत लग्न ठरलं. तो नालायक होता शिशुपाळ, निंदा करणारा होता. तुम्हाला एक सांगू का, कृतीत पाप करणाऱ्यापेक्षा निंदा करणाऱ्याचं पाप जास्त वाढतंय. काय गरज आहे आपल्याला आपल्या घरचा निर्माण दुसऱ्याचे कपडे धुणं? काय गरज आहे का त्याच्याहून? साबणा आपल्या घरच्या, शॅम्पू आपल्या घरचा, निरमा आपल्या घरचा, आणि दुसऱ्याचे कपडे कुचित बसायचं. दुसऱ्याची निंदा करणं म्हणजे दुसऱ्याची घाण धुतले इतकं पाप आहे. शिशुपाळ निंदा करणारा होता. नवल सांगायलो, जेवढे सांगता येईल तेवढे सांगण्याचा. 2500 येतं, 2500. 3 महिने कीर्तन आहे का कौरक बी. माझसारखं येड विद्वान माणसं तर काळे गुरुजी किती सांगतील. पैनलगे सरपंच माझसारखा येडपड बाळ्या 2500 प्रसंग सांगेल भागवतातले. महाराज पुढे या, पुढे या, या पुढे या, या. काय बोलावं यायच्या पुढे आता? आडत दुकानदाराच्या पुढे झाडवणीने काय बोलायचं? घ्या दखून. आपण समजायचं आपणच 2 घंटे आडत दुकानदार. निंदेचं पाप सर्वात मोठं आहे. शिशुपाळासोबत रुक्मिणी आई साहेबांचं सोयरीक झाली. अवतार घेताना ठरलं होतं. आईसाहेबांनी एका सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्याकडे निरोप दिला.
त्या महात्म्याचं नाव होतं सुदेव. ते तंबाखू खात नव्हतं, ते बिडी वडीत नव्हतं, ते गुटखा खात नव्हतं. किमान संप्रदायातल्या लोकांनी तरी हे व्यसन करायचे नाही. लोक आपल्या पाया पडतात. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्या पाया पडती. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई आपल्याला भातावर तूप वाढीती. याचा अर्थ असा नाही आपण फार शहाणे येतं नाही. आपण ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेतो म्हणून आपल्याला किंमत आहे. एरवी तरी पुशे कोण, एरवी तरी पुशे कोण, पावे देवासाठी मान. युवराज पक्क सांग, पक्वा सोडून दिल्या ऊस तोडता येईल का तुला? तू म्हण ना, तुम्हाला तोडता येईल का बाबा? त्याचं वय लहान असल्यामुळे म्हणणार नाही मला वासरू ते. कसं तोडता येईल वागा तुला बिन मला बी? मग आता इतका घाम निघन की घामाला कळणार नाही कुठून निघावं. आहे का नाही? होईल का नाही असं? हे दोघं आपल्याला हसायला यायला तोडता येईल का? कशामुळे किंमत आहे आम्हाला? संप्रदायात. म्हणून आचरण चांगलं ठेवणं गरजेचं आहे. नाही करायची निंदा कोणाची, गरज नाही त्या निंदेवर. शशुबाळ निंदा करणारा होता आणि अशा व्यक्तीसोबत लक्ष्मीनं लग्न कसं शक्य आहे? एक सात्विक सदाचारी पुण्यशील पावन महात्मा, त्या महात्म्याकडं एक लहानसं पत्र गेलं महाराज. पत्र 18 फक्त 18 पत्र. त्याच्यातले 2 सांगतो. एक जगाच्या मालकीनीनं पत्र लिहिलं विटीवरच्या मालकाला, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला. आणि विश्वात अजून एका बाईनं पत्र लिहिलं, तिचं नाव होतं दमयंती. हिनं नलाला लिहिलं. 18तले किती सांगितले? बाकीचं एखादं सांगतं खालचं कोणा तिसरं कोणाचं इथं. तुम्ही भंगार यायची सांगता टी व्हीवर पेपरावर आलेले यायची. वाचा हे पत्र वाचा. अजून एक पत्र होतं महाराज. वंग देशाचा राजा, चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर लग्न झालं. चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर पत्नी सापडली. ती या देशातल्या मानवी सिंहाची बायको होती. तो मानवी सिंह म्हणजे धुरंधर कर्ण होता. त्या कर्णाची पत्नी वृषाली. खापरावर पत्र लिहिलं, सौभाग्यवती वृषाली धुरंधर कर्ण. कर्णाच्या पुढे केशरी स्थित भय होती. हा बायकोनं लावलेली पदवी आहे. सार्थ पदवी होती. सार्थ ठराव. खापरावर पत्र, कागद नाही सापडला, खापरावर लिहिलं. खापरावर किती सार्थ पत्र होते ते. असं एक पत्र लिहिलं. ते पत्र एका सात्विक सदाचारी महात्म्याच्या स्वाधीन केलं. ते पत्र द्वारकेत आलं आणि द्वारकेत पत्र द्वयंपायनो स्थित भय मेद्यभय स्थितेनाः या लाक्ष भवस्थितो यत्मुचोत्तिनानां यत्प्राजो भवस्थितं सगर्भेषु पुनितायां फलं धूम्रानायां पुष्पाधिनी माल्यादिनी ततं सरक्त पुष्पेषु. प्रत्येक गोष्टीचं, डोळ्याचं वर्णन, गालाचं वर्णन, ओठाचं वर्णन, कपाळाचं वर्णन, कानाचं वर्णन, जिभेचं वर्णन, वाणीचं वर्णन, नाना प्रकारचं वर्णन, हे सगळं काय लिहिलं. यनं स्तुत्य भयस्थित मिद्य मिद्यानां यज्जायते क्रतूनां सपार्य सवैशिताः कुमकुमेश्वी. असं सुंदरसं पत्र लिहिलं. सुंदरसं ते पत्र वाचल्याबरोबर त्याच्या अक्षर वाचत असताना पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यातलं पाणी पडत होतं आणि ते अक्षर मोडत होतं. 18 पैकी प्रेमाचे ठराविक पत्र. एक पत्र सांगतो तुम्हाला सज्जनांनो. एक पत्र आईनं मुलासाठी दुधानं लिहिलं, भावाला दिलं. त्या आईचं पोरग युद्धात लालबुंद होऊन पडलं होतं. महाराजजी त्याचं नाव होतं अभिमन्यू. अभिमन्यू रणात पडला. सुभद्रा घरी होती. दारात रथात कृष्ण परमात्मा अर्जुन होते. आवाज दिला, दादा थांब. पण पत्र सापडलं, कागद, ध्वजपत्र सापडलं. ध्वजपत्राला मशी लागली होती. मशी म्हणजे काजळ. आणि कागद काळा आहे. शाही कोणती पाहिजे? कागद काळा आहे, शाही कोणती असावी? 22.5 वर्षाचा मुलगा झाल्या वक्षस्थळातून दुधाची धार आली. डाव्या हातात दूध घेतलं आणि दुधाने पत्र लिहिलं. द्वारकाधीश जगदानंद कंद जगपती कृष्ण परमात्मा, दीपावली पंचमीला नाही आणलं तरी चालेल रे, पण तुझ्या भाच्याला, माझ्या मुलाला, माझ्या कुलदीपकाला वाचव. कळावे आपली बहीण सुभद्रा. 18 पैकी हे एक पत्र आहे. वाची जा. चांगली चांगली पत्र वाची जा. देव तुम्हाला वाचीन. उद्या भविष्यात आपल्या मुलांना दाखवताल ती पत्र. बघा मागच्या शूर लोकांची गाथा, बघा मागच्या पवित्र लोकांची गाथा.
बघा नाविन्यपूर्ण लोकांचे चरित्र, हृदयाला पाझर फोडणारी चरित्र आहेत लोकांची. असो ते पत्र वाचिल्याच्या नंतर पत्राच्या पाठीमागे ओळी लिहून दिल्या, सुदेव समजून सांगा. घरी परत आले. घरी परत आल्याच्या नंतर लग्नाची सुरुवात झाली. असं कधी ऐकले का? टी व्हीवर पेपरवर आला असेल, हळद एकाला लागली आणि लग्न दुसऱ्या संग झालं. त्यायचंच होतंय ज्यानं नालायकपणा केला त्यानं, आणि शिशुपाळानं नालायकपणा केलताच म्हणून हळद याच्यासोबत लागली लक्ष्मीला आणि लग्न विटीवरच्या मालकासोबत झालं. पूर्णविधी शिशुपाळासोबत झाले. नवल सांगतो, नवल पूर्णविधी शिशुपाळासोबत झाले. शेवटचं पूजन जगदंबेचं होतं. गावाच्या उत्तर दिशेला जगदंबेचं स्थान होतं. त्या जगदंबेला बोकड्या आवडत नव्हता. त्या जगदंबेला कोंबडे आवडत नव्हते. त्या जगदंबेला ढवळे लिंब आवडत नव्हते. ज्या देवीला बोकड्या कोंबडे ढवळे लिंब आवडतेत त्या देवीला नांदेडपासून पुण्यापर्यंत एकाही माणसानं पाया पडायचं नाही. कारण सांगू तुम्हाला, भांगाऱ्या देवायच्या पाया आपण पडायचं नाही. नांदेडपासून पुण्यापर्यंत ह्या सरळ पट्ट्यात अशी साधू जन्माला आले की त्या साधूनं पंढरपुरातल्या मालकाला कामाला लावलेले. असे संत ह्या पट्ट्यात जन्माला आलेत महाराज. मग या पट्ट्यात जर देवाला काम लावणारी संत जन्माला येतात तर आपण तरी भंगाऱ्या देवायच्या कशाला पाया पडायचं? बोकड्या किती नालायक असतो सांगू तुम्हाला. याच्यानं लांब होतं बघा कीर्तन. मला उसाला पाणी देताना गवत उपटायचा नाद आहे. हे मधलं हीच केलं की अभंग लांबतून. मग बोकड्या किती नालायक आहे सांगू तुम्हाला. शेतकरी आहेत तुम्ही, मी तर ओरिजिनल शेतकरी आहे म्हणून तर इतका रगिलो आणि बोलवतो. एक जण मला कडक बोलल्यावर कीर्तन नाही घेऊ दे, निघलो म्हणलं खुरपायला. ताण घ्यायचा, पळाले आपले कापूस खुरपायला, सोयाबीन कापायला निघले. ताण घ्यायचं काय त्याला. लोक काय आपलं भलं करीत असतील. तुमच्या गावातल्या एका माणसानं मला 5 कोटी रुपये दिले. काम येऊ देऊ नका. तुमच्या गावातल्या माणसानं मला 5 कोटी रुपये दिले ए काळे गुरुजी, आणि जाताना मी जर मला अटॅक येऊन मेलो तर काय ते 5 कोटी पेरायचेत का? मग कसं दाखवायचं त्याच्या हातात ते मधल्याच्या? त्याच्याला आम्ही भांगाऱ्याला चोंबाळायचं. काय सांगू लागलो? बोकड्या शेळीला 2 पिलं झाली. शेळीत म्हणते तर तुमच्याकडे शेळी, बोकड्याला बोकड्यात, आणि शेळीला जर मादी झाली तर तिला काय म्हणते? पाठ. वा, सारखंच तुमचं नामचं, काय फरक नाही, एकच आहे. मग एका शेळीला सकाळी 9 वाजता 2 पिलं झाली, एक बोकड्या झाला आणि एक पाठ झाली. त्याची कोण झाली? ती महाराज बहीण. हा बोकड्या कोण आहे? तिचा सक्का भाऊ. वाक्य नीट ऐका. आजच्या दिवसभराचा सूर्य आणि आजचा चंद्र पाहिला, उद्याच्या दिवसभराचा सूर्य आणि उद्याचा चंद्र पाहिला, आणि परवाच्या दिवसचा सूर्य पाहिला की बोकड्याला बहिणीचं अंतर कळत नाही. तिसऱ्या दिवशीचा सूर्य अगा तेजो भास्कराय कांती शिव बसता भय व्याप्तीशी जायते त्रिमात्रेन सलग्नेन भगिनी भयस्तु कामहा नैवम गिरगावकर लिखितम. तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहिल्याच्या नंतर ज्या बोकडाला आपली बहीण कळत नाही. शेतकरी आहेत तुम्ही, शेतकरी आहेत तुम्ही, शेतकरी. तुम्ही काय दिल्ली गिल्लीत 30व्या 34व्या मजल्यावर राहणारी नाहीत. काळ्या मातीत लिहिले तुम्ही. तिसऱ्या दिवसाचा सूर्य पाहिल्या ज्या बोकड्याला बहीण कळत नाही असा नालायक बोकड्या जे देव खातो ते देव बी किती नालायक असन. यावर या अशा नालायक बोकडाला जो देव खातो तो देव किती नालायक असेल. आणि अशा नालायक देवाच्या जे पाया पडतील ते भक्त बी किती नालायक असतील. म्हणून शेंदरी हेंदरी दैवते हो न पूजी भूते केते. अरे आपल्या पोटाकरता दुसऱ्याला भीक मागणाऱ्या भिकमाग्या देवायच्या पाया पडत जाऊ नका. माझ्या ज्ञानोबराय तुकोबराने सांगितलेली देव मानायची. विठाला सांगतोय लग्नाचं शेवटचं. किती वाजले शेखर दादा? 11:15. अरे बापरे, काहून घडीवर काय दाबलं काय तुम्ही? काटे पळणत पटकन. कीर्तनाला दम नाही महाराज, भागवतायला दम नाही, आणि एका बाईला गुण नाही. अहो ह्या शेपुड्यासारख्याच वागायल्यात. कारण सांगू तुम्हाला, ज्ञानोबराय तुकोबराने उपास कोणते सांगितलेत? एकादशी, सोमवार आणि ह्या मालकाचा प्रदोष.
3 उपासाच्या व्यतिरिक्त उपास सांगणार मला पुराण सांगा, मी त्याच्या चपला डोक्यावर घेऊन फिरतो, चपला डोक्यावर घेऊन फिरतो. नवरात्रा झाल्या भाऊ, दसरा झाला की आपल्या बायका जास्त ऍडमिट होत्यात. हेमोग्लोबिन कमी झालं, आमकं कमी झालं, तमकं कमी झालं. परवाला आमची पाहुणी होती, लग्न झाल्यावर 47 दिवस झाले. 47व्या दिवसाच्या नंतर लक्षात आलं गर्भाशयाची पिशवी काढावी लागती. काय करायचं सांगा ना. डॉक्टरला विचारलं, कारण उपासाचं कारण आहे. हे सगळं उपासाचं कारण आहे. माझ्या माईंनो पाया पडतोय, फक्त 3च उपास धरायचे, ते पण माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले आहेत. एकादशी, सोमवार, बनलं तर प्रदोष, नाही तर फक्त 2च. या 3 व्यतिरिक्त उपास शास्त्राने, पुराणानं, वेदानं सांगितले नाही, आमच्या भंगाऱ्यांनी तयार केलेत. आमच्या भंगाऱ्यांनी. भाऊ एक वाक्य सांगतो, फक्त उत्तर द्या. गणपती आणि महादेव कोण? बापलेक. चतुर्थी कोणाचा उपवास? सोमवार कोणाचा उपवास? महादेवाचा. बाकीचे उत्तर द्या. आता बापाच्या तोंडात हाणल्यावर ज्या पोराला आनंद वाटतो ते पोरग असतं का? बापाच्या थुत्रीत हाणल्यावर ज्या पोराला आनंद वाटतंय ते पोरग असतं का? गणपती कसं पोरग आहे माहिती आहे? वडिलांची चूक झाल्यामुळं पत्नी हरण पावली. हरणाचा अर्थ वेगळा. वडिलांची चूक झाली, शंकराचं उदारत्व जागं झालं आणि म्हणून दशाननाला पत्नी देण्यात आली. पण अशा नालायकाच्या तावडीतून आपली आई सोडिणारा जगाच्या पाठीवर एक पुत्र जन्माला आला, त्याचं नाव आहे गणपती. त्याचं नाव गणपती. मग मातृपितृ भक्त गणपती आहेत. कार्तिक स्वामी पृथ्वीची प्रदक्षिणा करायला गेले आणि गणपती बाप्पानं सांगितलं, मायबापाला प्रदक्षिणा घातली की पृथ्वीला 21 प्रदक्षिणा घाल्या. विशंती यत्वा भैवे एकादश स्थितेषु यत् मातृभय वात्सल्य अस्तितो पितृजायते मिमहा यानी तानिंच सकलसितो समसो भय व्यापहा. म्हणून आराध्य दैवत प्राप्त झालं. आई वडिलाला प्रदक्षिणा घातली की पृथ्वीला घातले इतकं टोके. मग सोमवार धरीत नाहीत आणि चतुर्थी धरतेत. गणपती कसा पावन तुम्हाला? तुम्ही ते सरळ म्हणीन ना, माझ्या बापाला विचारीन तर मला विचारायला लागले. तुम्हाला नीट वाजितो म्हणीन, नीट वाजितो म्हणीन तुम्हाला नीट. मूर्खपणा नाही चालत सज्जनांनो, नाही करायला पाहिजे. काही म्हणते तो. तुम्हाला एक माहिती आहे का? आता पंगत बसल, पंगत बसल्यावर श्लोक म्हणणारे इतके उतू येतात की जसं समुद्रालाच भरतात. मापत नाही. त्याला वाटतं मी काय म्हणा, भीमसेन जोशीचा चुलताच. अरे चांगलं म्हणणं रे सुंबळ्या, चांगलं म्हणणं. महाराज श्लोक कसे असावे? काही श्लोक काढे हो, काही श्लोक मान्य नाहीत. परत ते श्लोक जेवताना म्हणायचे श्लोक नाहीत. ते लोक ऐकायलेत म्हणजे असं समजू नका मी फार हुशार आहे. नाही नाही, पाप लागेल, पाप लागेल. तुम्हाला मगाशी मी बोललो ना, कीर्तनकारानं चुकीचं सांगणं श्रोत्याचा पाप लागतंय आणि ते मग त्या वक्त्याचा नाश होत असतो. नाही बोलायला पाहिजे चुकीचं. शास्त्र सांगेल, पुराण सांगेल, वेद सांगेल, ऋषीमुनी सांगतात ते सांगायचं, बाकी नाही सांगायचं. काही काय सांगू लागलो? श्लोक श्लोक पंक्तीचे. एकदा मी श्लोक ऐकला. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले दही भात लिंबू. जरा असं हुशार लोकांना ध्यान घ्या. भात आणि दही खात असते. जर दही नसलं तर भातावर लिंबू पिळायला जमेल, पण जेवायला बसले दही भात लिंबू. लिंबून दही. आयुर्वेद काय सांगल, डॉक्टर काय सांगतील, विद्वान काय सांगतील? लिंबून दही. दही भात ठीक आहे, दही नसल आमला असावा म्हणून लिंबू पिळला असेल, साहजिक असा. पोह्यावर याच्यावर पिळतात, पण दह्यात लिंबू. इथं बी हुकलाक नाही श्लोक. जेवायला बसले दही भात लिंबू. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. वाक्य नीट आहे का सज्जनांनो? जेवायला कोण बसलो होतं? राम लक्ष्मण. लक्ष्मण कोणाचा अवतार? शेष. शेष कोणाचा मालक? सगळ्या सर्पाचा मालक आहे का नाही? मग सर्पाच्या ताटात मुतायला काय इंद्राची माय गेली? उंदराची. लघवी करायची ताकद आहे त्याची. मग असा श्लोक म्हणणाऱ्याला असं हाणायला पाहिजे की त्याच्या बायकोनं पण ओळखून येऊ मा मालक आहे म्हणून. वरबाडून घ्यायला पाहिजे त्याचं तोंड. वरबाडून नालाय का
परमार्थात बट्ट्याबोळ करतो. बापाची जागिरी आहे का तुया? असले श्लोक म्हणत असते. राम लक्ष्मणाच्या ताटात उंदरानं लघु शंका करावी मुतावं. किती पांचटपणा आहे. बाकीच्या धर्माचे लोक काय म्हणतील? मालिन झाले हे संस्कृतीतले लोक, काही बोंबलायला लागलेत. विठाला विठाला आई जगदंबेच्या मंदिराजवळ आले. तू आदी माया जगदंबा भवानी कुलस्वामिनी अंबा वज्र सारे कामेश्वरी प्रियेश्वरी वज्राती भवी रृंगा भय जायते विमला यत् सर्वानां यक्षुरुद्रेषि यत्पूर्णात् मुच्यते भवा जगदंबाधिष्ठितं लोकत्रय सर्वानां पूर्णाय पूर्णमुच्यते न सकलः यत् कामेश्वरी वज्रेश्वरी प्रियेश्वरी विमला सर्वस्थितज्जायते जगदंबास्तदेव च प्रियः सर्वस्थितो. असे श्लोक वगैरे म्हटले. जगदंबेची पूजा करणाऱ्याला वटी भरली आणि ताट हातातलं पडलं. साधूनं सांगितलं, आईसाहेब खरा मालक बाहेर उभा आहे. रथात बसले आईसाहेब आणि आकाश मार्गाने रथ गेला. भोजकट नावाचं नगर निर्माण केलं. तिथं रुक्म्या राहिला. मोठा भाऊ होता रुक्मिणी आईसाहेबांचा. राजाचा ज्येष्ठ पुत्र, 5 पुत्र होते, त्याच्यापैकी ज्येष्ठ पुत्र होता. पुढे गेल्याच्या नंतर लग्नाची तयारी केली. यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ चारू हास परमांस सगळं लग्नाला नवल सांगायला. उदाहरण क्रमांक 3 तिसरं नवल आहे ना. सर्व लोक लग्नाला आमंत्रित केले. प्रभू रामचंद्र आमच्या द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याच्या लग्नाला 4 लोक होती. विद्वान 4 लोक होती. देवाच्या 16,108 लग्नाला एकाच लग्नाला एक गैरहजर होते. बाकी सगळ्या लग्नाला 4 लोक होते. तर भगवंताचे मंगलाष्टक इतके गोड म्हटले म्हणून ती परंपरा पडली असे मंगलाष्टक म्हणायची. आता मंगलाष्टक म्हणणारे सुद्धा बोकाळले. ताई ग बाई ग म्हणजे नवरी जाताना रडणं ह्यो मंगलाष्टक म्हणताना रडायला. शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्य ही तृण मानावे. पाप लागतं सज्जनांनो. मंगलाष्टक म्हणजे आशीर्वाद येतं. आशीर्वाद येत मंगलाष्टक हे आशीर्वाद येतं. आशीर्वाद काही नाही म्हणायचं आपल्या मनाला वाटेल ते. एक जाणून घ्या. लग्न मुस्लिमाचे पाहिले असतील ना भाऊ तुम्ही. मुस्लिमाच्या भंगार जमा करणाऱ्या बांधवाचं लग्न तर मुस्लिमाच्या श्रीमंताचं लग्न बदल काहीच नाही. मंडपात बदल होईल सरपंच, स्वयंपाकात बदल होईल, पण विधीत बदल होत नाही. मुस्लिम समाजाचा भंगार जमा करणारा पोरीचा बाप आणि पोराचा बाप आणि मुस्लिम समाजाचा सर्वोच्च टोकाला गेलेला श्रीमंत लग्नातले विधी बदलत नाहीत. आपल्याकडे जसा जसा पैसा वाढन तशी विधी तुडील टाकले आणि पुन्हा म्हणतात लेकरं कसं काय असे जन्मले, तुला हाणायला पाहिजे लेकरं, तुला पैशाचा गर्व झालता, सगळे विधी मोडून टाकलेस. नियम आहे, शास्त्र आहे, काही नाही म्हणायला पाहिजे. असो भगवंताचा अंतरपट धरायला काही घटिका शिल्लक येतात. या शिल्लक घटिकेच्या काळात आईसाहेबाच्या स्मरणात आलं, प्रभू काय ग माझे बाबा माझ्या लग्नाला असावा. लक्ष्मीचे वडील कोण? समुद्र. माझे बाबा माझ्या लग्नाला असावे. भगवंत प्रसन्नतेत आले आणि भगवंतानं सुवर्ण अक्षरात 7 समुद्राला पत्र देऊन टाकलं. समुद्राची निर्मिती झाली प्रियव्रतराजाच्या रथाच्या चाकापासून. हे प्रियव्रतानां वयो रहंवरा चक्रातुम भव भागवते पुराणे सुचक्रेण रहंवरानां आपां पतियां प्राप्त्यस्तु. सुख सांगतात राजा परीक्षिते. इथून तयार होती समुद्र. मग शारोदक कोणता, घ्रतेशी कोणता, दुग्धेशी कोणता, हे 7ला 7 नावं वेगळी झाली. मग ही 7 समुद्र लग्न करता निघाली. लग्न मंडपाच्या बाहेर उभेत. सगळ्या लोकांनी पाहिलं समुद्र आलेत. मंगलाष्टक म्हणणारे अंतरपट धरणारे 2 अधिकारी लोक होते. त्यांनी सांगितलं भगवान यांना जर बोलवायचं होतं तर आम्हाला कशाला बोलले. समुद्र मंडपात आल्यावर काय होईल. भगवंतानं सांगितलं लक्ष्मी जी प्रभू जी जी तुझ्या बाबांना सांगा की लग्न बाहेरूनच लावा. तुझ्या बाबांना सांगा लग्न मंडपाच्या बाहेरून लावा. आईसाहेब म्हणल्या मालक माझे बाबा मनानं आले नाही. तुम्ही सुवर्ण अक्षरातली पत्रिका लिहिली ना, मग आमंत्रित आहेत ना ते. तुमच्यात हिम्मत नव्हती तर तुम्ही बोलिले कशाला. भगवंताच्या लक्षात आलं पात्रवरी चाललं गडे. कानापेक्षा वरी असणं संसार हिचकून जातोय. कर्कशे संगती
दुःख उदंद फजिती. ज्याच्या जीवनात बायको कर्कश आहे त्याला सोन्याच्या बंगल्यात पण मसन वाटा, आणि ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे वनवासात पण स्वर्ग. आमच्याकडे एक महाराज दृष्टांत सांगायचे, भाऊ आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आणि अवकुशळ बायकोशी रिकामी जागा भला. खाली येऊन वाक्य सांगू. घोडीला लगाम लावायचं विसरलं, लावला तो पण काटेरी लावला नाही. लगामाचे 2 प्रकार आहेत. लय तांगड असेल तर काटेरी लावायचा, हटातून रुकतं निघावं, आणि जरा गरीब असेल तर साधा लावायचा बुनक्याचा. पण बुनक्याचा लावला आणि जरा दाढ होती, टाच आणली घोडी अशी चांगली पल्ल्यावर आली, पण घोडीने विचार केला याची मजा दाखवायची. घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. बोर कळतील बोरीचं झाड, अशा लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. वरी वाचणाऱ्याचं काय झालं असेल. इदन्नम मानन पुढं हे रक्तांबर भयस्थित होती ज्या येते हनुमंतराय नमहा. मारुतीत झालं असेल त्याचं तोंड, सगळं तोंडातून. अशा घोडीवर कशाला बसायचं, त्याच्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं ना. भगवंताने विचार केला, कान उंच झालेत. वर सभेत आपल्याला म्हणते की तुमच्यात हिंमत असती तर बोलायला पाहिजे होतं. माझ्या वडिलांना पत्रिका दिली, ते प्रभू आहे महाराज, तो जगाचा बाप आहे. बाप कोणाला म्हणतात माहिती आहे का? तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचंय, मी सुद्धा आलो बरं का त्याच्यात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचंय आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय, त्याला जगाचा बाप म्हणतात. जगात अशी एखादी शक्ती पाहिली तुम्ही? त्या शक्तीला माणसं वाचवायचं औषध देता येतं भाऊ? माणसं वाचवायचं औषध देता येतं त्या शक्तीला? नाही 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 नाही. आजाराचं निदान लावून रोग्याला व्याधीमुक्त करणं, वेदनेतून वेदना शमन करणं इतकं वैद्य करील. प्राण द्यायचं काम, जीवदान द्यायचं काम ते करू शकत नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. आयुष्य वाढवायचं इंजेक्शन डॉक्टरकडे नसतंय, आणि जर तसं इंजेक्शन असतं तर या पवित्र देशातले डॉक्टर मेलेत नसते. हे सगळं त्याच्या हातात आहे. त्यानं लक्षात घेतलंय. आपण अपांपतीला बोलवलंय, अपांपती म्हणजे समुद्र बोलवलंय, आणि अतिथीचा सन्मान करणं आपलं काम आहे. जगाच्या मालकानं अंगावरचा एक रोम काढा. खडा किती झाला असेल? अंगावरचा एक रोम काढल्याच्यानंतर अंगावरचा एक केस उपटिल्याच्यानंतर खडा किती पडला असेल? तो रोम काढला आणि सागराला सांगितलं बसा इथं. 7 सागर एका रोमात बसवले. नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे, नवल केवडे केवडे. नकळे कानोबाचे कोरे, 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 नवल केवडे केवडे. नवल केवडे केवडे. नवल केवडे केवडे. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नकळे केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. नवल केवडे केवडे. नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे, नवल केवडे केवडे, नकळे कानोबाचे कोडे. नवल केवडे केवडे. नवल केवडे केवडे केवडे.
तुम्हाला सांगतो आणि 5 मिनिटात काल्याचं चरित्र. शेखरबुवा महाराज आहेत, सध्या पोलीस नाही, ती ध्यानात ठेवा. हो ना, असं दट्टाच मोगाई कानात म्हणून कमी करू नका, कमी करू नका. वागव काम झालं. स्वतःच्या लग्नात नवल झालंच महाराज, पण बहिणीच्या लग्नात बी नवल केलं. बलराम दादा हस्तनापूरला गेले, इंद्रप्रस्थाला गेले. चुकून बोललो. इंद्रप्रस्थात पोचल्याच्या नंतर कुंती आत्यासाहेबाला प्रणाम केला. देवाची आत्या होती कुंती, देवकाची कन्या होत्या त्या. आत्याबाई, काय दादा, सुभद्राताईचं लग्न आहे, तुझ्या 5 पोरापैकी कोणाला देऊ? ती म्हणली एक घरी नाही, एकही घरी नाही. दादानी मनस्वी विचार केला आणि दादाने विचार केला, आपल्या आत्याचे पोरं राजा नाहीत, हस्तिनापूरचे राजे धृतराष्ट्राचे कार्टे आहेत. दादा नाही कार्टे म्हणले, मी म्हणलो मिरगी लेंजरचा. दुर्योधनाचा पाहुणा आहे तुमच्या गावात नाही ना? मग काय ताण नाही, असलात मग गाडी फोडायचा. काय काय लय कोणाचा पुळका येतो ना. दादाने विचार केला आणि गांधारीला आत्या, आत्याची जाऊ कोण? आत्याच. आत्याबाई, बरं वाटलं गांधारीला. बलराम आलात? होय. काय काम आहे? काही नाही आत्या, आमच्या सुभद्राताईचं लग्न करायचं आहे आणि मी सोयरिकीनिमित्त पाणी ग्रहण करण्यासाठी आलेलो आहे. मला असं वाटतंय दुर्योधन नावाचे सुपुत्र आहेत आपले, ज्येष्ठ पुत्र, त्यांना आमची बहीण देऊन टाकतो. ते तर हळकुंड हातातच घेऊन बसलो होतं. देवाची बहीण भेटायली नो, देवाची बहीण. झाली सोयरीक, झाली सुपारी फोडली, पत्रिका लिहायला, इकडची पत्रिका तिकडं, तिकडची पत्रिका इकडे देत असते. ती पद्धत असते पूर्वीच्या काळात. ती पत्रिका घेतली, पूर्ण तयारी दादानं नियोजन केलं. मंडप कोणाचा लावायचा, आचारी कोण लावायचा, त्याच्यात काय काय पदार्थ जेवायला करायचे, हे सगळी तयारी तिथी काढली. द्वारकेत आल्याच्या नंतर दादाने विचारलं, कृष्णा हे पत्रिका वाटायचं काम तुझ्याकडं. भगवान म्हणले, दादा पण सोयरीक झाली ना, कोणासोबत? सुभद्राताईची सोयरीक दुर्योधनासोबत झाली. एकांतात गेले भगवान, रडू लागले. कारण सांगू तुम्हाला, दुर्योधनाच्या बापाने मागच्या 14व्या जन्मात केलेल्या पापामुळे त्याला जन्म अंधाचा प्राप्त झाला. मागच्या 14व्या जन्मातलं पाप. आणि मागच्या 14व्या जन्मात एका सर्पिणीनं शाप दिलता. पर्वताला आग लावल्यामुळे कितीतरी वनराई जळाली, कितीतरी पशुपक्षी जळाले, कितीतरी जनावराचा चारा जळलास. या अग्नीने मी आंधळी झाले, म्हणून तू एका जन्मात तू आंधळा होशील. आणि माझे जशी 100 फुलं हे आयुस्तवानी जळून मेले, असेच तुझे 100 मुलं तुझ्या देखता मरतील. त्याच्यात एक दुर्योधन होता, त्याच्यात एक दुर्योधन होता. कर्म कोणाच्या बापाला चुकत नाही. उजेडात करा, अंधारात करा, कुठेही करा, कर्म चुकत नाही. अहो, कर्म पंढरपुरातल्या मालकाचं चुकलं. 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरावं लागलं. चपला घालायला पाय कोण हलद्याचेत, बुट घालायला पाय कोण हलद्याचेत, हे ज्याच्या हातात आहे त्याला 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचं फिरलावं लागलं. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्म चुकलंय, त्याचं कर्म चुकलंय, कर्म चुकलंय. 7व्या अवतारात एका बाईचं पोरग मारलं. ती बाई भिल्लाची होती, किराताची बाई होती, जंगलात रावरं चित्र ससे धरणाराची बाई होती. तिला झालेलं पोरग भजन करायला बसलं आणि पंढरपुरातल्या मालकाच्या हाताने तिचं पोरग मेलं. बाई न्याय विचारायला आली, देवा पोरग मारलंस का? वशिष्ठानं चुकीच्या कोर्टात न्याय द्यालता. वशिष्ठ म्हणले, शूद्र तपश्चर्या करायला म्हणून पाप वाढले, म्हणून 11 वर्षाचं पोरग अयोध्येत मरण पावलंय. न्याय चुकीचा ठरला वशिष्ठाचा. सूर्यवंशाचे कुलगुरू होते. वशिष्ठाला नाव ठेवायची गिरगावच्या बाळ्याची पात्रता नाही, पण पुराण सांगते, पुराण म्हणते वशिष्ठाचं चुकलंय, न्याय चुकीचा दिला आणि म्हणून प्रभू रामचंद्रानं किराताचं पोरग मारलं. वाक्य नीट ऐका गिरगावकराचं. ज्याचा बाप महाराज आहे त्याचं पोरग महाराज झालं, काही नवल नाही. आयत्याच हौदातलं पाणी उपसिलंय, मानावं लागेल की नाही? ज्याचा बाप महाराज आहे, ज्याचा बाप भागवतकार, ज्याचा बाप कीर्तनकार, ज्याचा बाप रामायणकार, त्याचं पोरग कथा सांगत असेल, काय नवलाची गोष्ट आहे. पण ज्याचा बाप दारू पितो त्याचं पोरग जर कीर्तनकार झाला असेल तर त्या पोराची पाठ थापटा. अरे परंपरा नसताना परमार्थात आलंय,
त्याची पाठ थापटायला पाहिजे, त्याची पाठ थापटावा. बाईनं सांगितलं देवा अरे विश्वाची लेकर आहेत आम्ही, लावरस तो शिष्य ससे धरणाऱ्याच्या कुळात जन्माला आलो, हे आमचा दोष आहे का? तू आम्हाला त्या कुळात का जन्माला घातलं? एक वाक्य ऐका महाभारतातलं भागवतातलं, कानाच्या कीर्तनातला प्रसंग येतो, पण अभंगाला विसंगती होती तरी पण सांगतोय. कालिया नावाचा सर्प कालिया डोहामध्ये विष टाकत होता. ते विषारी पाणी पेलं की वासरं मरत होते. मेलेली वासरं मधात तरंगले की कालिया खात होता. मग पंढरपुरातल्या मालकानं कालिया मारायचं ठरवलं. कालियाच्या पत्न्या शरण आल्या, पण कालिया रगील होता. महासर्प होता कालिया. कालियाच्या डोक्यावर प्रभू नाचत होते, तोंडातून रक्त पडत होतं. बायका म्हणल्या अहो ऐका ना, तोंडातून रक्त आले तरी तुम्ही ऐकत, हे चिपक लय रगील काय काय कालियन. सगळ्या जमिनी फुकुस्तर बायकोच ऐकत नाहीत, इतके काय काय कालिय नमरी येत ना. आपल्यात का कालिया नाहीत का? बापा बापा लय बायका सांगत यात, पोरगी लग्नाला आली मालक, बाब्या कॉलेजला आहे, आपल्या ट्युशनला पैसे लागायलेत, मी लोकांची तर मजुरी करते मालक, जरा हिशोबात वागा. पण कशाची लय काली आगाव आहेत काय काय, ऐकतच नाहीत तिचं. आणि सगळं वाजल्यावर म्हणते तू म्हणत होती ते खरंच होती. ते म्हणलं आता काय, आता फुकलोय आपलं सगळं ना, आता काय ऐकून पाहिलं आहे लय येडपट. बरं काही काही कालियाच्या बायका बी लय शहाण्या काय काय, त्या काय हिशोबात असतात का काय काय. आमची इथलं कधीच पित नव्हतं, शुक्रवारी मंठ्याच्या बाजारावर पिऊन आलं. मंठ्याचा बाजार आहे आम्हाला शुक्रवारचा, मंठ्याच्या बाजारावर पिऊन आलं. बायकोला आनंद वाटावा का दुःख वाटावं? दुःख वाटावं. ती आमची इथं भज्याचं पीठ मागायला आली. महाराज घरीच येत का? म्हणलं हो ना, आज कसं काय घरी? आणि म्हणलं कीर्तन नसल्यावर कापूशाचायला जाऊ का? बयान तुम्ही घरीच येत का? म्हणलं हो घरीच आहे. महाराजीन म्हणलं ती कुठं जाईल? घरीच आहे. महाराजीन भज्याचं पीठ द्या. बायका पीठ मागायला आल्या असं खूपसून देत नाहीत, असं उधळून देतात. आणि त्यातली त्यात महाराजाची बायको ती येडी आहे का अशी, असं कसं बी द्यायला. ही जनावर अख्खा महाराष्ट्र खालाय. तुम्ही इतकं मायावर घेतल्यावर हसले, तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळत आहे तुम्ही किती बांध कोरितात. हा आमच्यावर घेतल्यावर असे घोडे दामटीता तुम्ही मस्त. पीठ दिलं. देठाच्या मिरच्या आहेत का म्हणजे हिरव्या मिरच्या, त्या 2-4 दिल्या. ते म्हणलं जीजी कशाला? बापा महाराज काय सांगायचं, पुतण्याच होतो मी तिचा. अरे काय सांगू बाळू तुला बापा, हे कधीच पित नाहीत आणि आज पिऊन आलेत. मी म्हणलं त्याच्या तोंडाची चव गेली असेल, जरशी मिरची भजी देते. अरे मी म्हणलं जीजी हे खाल्ला कडी पटी इकीन ना, नेमकं पाईपलाईनचं ढेलं इकीन ना, याला कशाला भजे दे आली, याला भजेत दी पण घासल्या टाकली ती म्हणजे यानं पुन्हा पिऊन. काही काही कालिया खराब तर काही काहीच्या कालियाच्या बायका येडपट. हो तुपानच घर सारिलं, तुपानच घर सारिलं एका बाईनं. कालियाच्या पत्न्यानं सांगितलं मालक तो देव आहे, शुभच का म्हणे. कालियाच्या पत्नी देवाला विनंती करतात, या बाईहून सांगायलो कर्मावून, देवा आमच्यामुळं माफ करा. अरे तुमच्यामुळं माफ करा पण त्याची रगिली पहा ना. बाई म्हणली अहो तुम्ही रगिले, ए शांत बस. भगवंताला कालिया म्हणला मला रगील कस काय म्हणलास? आरुतुरच म्हणला, मला रगील कस काय म्हणलास? भगवान म्हणले रगील नाही नालायकीच. मला नालायक म्हणलाच कसा काय? भगवान कालियाच्या बायकाला म्हणले बघा किती रगीले किती आरुतुरू बोले. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या, बायकाला आमठवा. शान होतं ते, शान होतं. कालिया देवाला म्हणला देवा मला नालायक रगील मूर्ख हरामखोर कशा करता म्हणलात? भगवान म्हणले तू विष टाकतो या कालियाच्या डोहात, या डोहात यमुनेच्या डोहात, आणि त्याच्यापासून वासरं मरतात. लक्षात घे देवा. देवा मला सर्पाच्या योनीत कोणी जन्माला घातलं? भगवान म्हणले मी. सर्पाला दात कोणी दिले? भगवान म्हणले मी. सापाच्या दातात विष कोण टाकलं? भगवान म्हणले मी. किती हुशार कालिया. तेरा तुझको अर्पण, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. ओम जय जगदीश रे. कालिया म्हणलाय सगळं तन मन धन सब कुछ है तेरा, तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा. हे देवा तू सगळं दिलंस ना, तुला तुला अर्पण. तेव्हा सांगितलं जाय रे जाय समुद्रात, आता ताण नाही. मग किराताच्या कुळात जन्माला नाही तिचा काय दोष होता? पंढरपुरातल्या मालकानं तिचं पोरग मारलं, परिणाम सांगू भाऊ.
या बाईचं पोरग 7व्या अवतारात मारलं, त्या बाईला देवाला मारता नाही आलं, पण तिची आणि लेकराची ताटातूट केली. हे 7व्या अवतारातलं कर्जाचं गठुडं, कर्माचं गठुडं, पापाचं गठुडं पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर होतं. म्हणून पुढच्या अवतारात जन्म झाल्याबरोबर 11 वर्ष 53 दिवस मायबाप पाहायला भेटले नाही. जन्म इकडे झाला आणि यशोदेच्या घरचं दूध प्यावं लागलं. सज्जनांनो, चुका केल्यावर देवाला चुकत नाही, देवाला तर आपल्याला तर यम असा रस्त्यानं हानीन. विठाला विठाला कर्म चुकलं होतं 14व्या जन्मातलं. 100ला 100 कार्टे मारणार. देवाच्या डोळ्याला पाणी आलं, 100 मेल्यावर हा दुर्योधन मारणार आणि आपल्या बहिणीला बुक्का लागणार. म्हणून दुर्योधनासोबत लग्न नकोय. शेखरभाऊ शेवटचा पुरावा. भगवंतानं पत्रिका समुद्रात टाकून दिली. रथ घेतला. पांडव पुष्करला सापडले. पुष्कर नावाचं तीर्थ जिथं ब्रह्मदेवाचं मंदिर आहे तिथं पांडव सापडले. आणि भगवंतानं अर्जुनाला व्यथा सांगितली. अर्जुना, दादानी दुर्योधनासोबत सुभद्रेची सोयरीक केली. अर्जुन म्हणले, देवा मला माहीतच होतं तुम्ही द्वारकेतले माणसं अशी खडगुळ आहेतच. भगवान म्हणले, अरे आम्ही खडगुळपणा काय, अहो तुमच्या मोठ्या दादानं सोयरीक केली ना, आणि तुम्ही मला आता आले, मला कशी करता येईल? मा सख्खा चुलत भाऊ येईन तो, त्याला देऊ केली आणि त्याला सोडून जर मला दिली तर ते जगू देतं का? त्याची सोयरीक मोडून अर्जुनाला दिलं ते जगू देते? भगवान म्हणले, अर्जुना त्याला कळालं नाही पाहिजे तुला कशी दिली. युक्तिवाद. नवल सांगतोय, नवल राजकारण कृष्णापासून शिकायचं. इथं कोणी राजकारणातले बसलेले असतील, मी 7वी पास आहे, मी काय तुमच्या इतका श्रीमंत, तुमच्या इतका राजकारणातला अभ्यासू नाही, पण पुराण वाचून सांगतोय राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण. कृष्णाच्या अगोदर राजकारण नव्हतं. 7व्या अवतारातल्या राजकारणाला राजकारण म्हणत नाहीत. एका व्यक्तीचं वर्चस्व होतं वाल्मिकाचं, म्हणून राजकारण नाही. राजकारण सुरू झालं कृष्णापासून. 2 नंबरचा राजकारणी विदुर काका, 3 नंबरचा कणक, 1 सोडून देतो, आणि 5वा राजा आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. 5 डॉन झाले राजकारणात. 5 राजकारण तिथून शिकायचंय. कसं असते बघा. अर्जुनाला सांगितलं, अर्जुना भगवी लंगुटी आणली, भगवी शाल आणली, हे भगवी लुंगी लावा, भगवी शाल अंगावर घ्या. जटा तीर्थयात्रेमुळे वाढलेल्या आता, ह्या जटा काढू नका, तुला संन्याशी व्हावं लागते. अर्जुन मला जमला मिळ, बहीण मला देऊ केली ना आमच्या चुलत भावाला दिली, मला आता संन्याशी करायला. भगवान म्हणले, अरे तुला संन्याशी सुभद्रा देण्यासाठी करायलो, होय संन्याशी खोटा. आणि अर्जुन खोटा संन्याशी केले. द्वारकेत आले. द्वारकेत आल्याबरोबर मंदिराचं होतं, मंदिराच्या पुढे बसल्याबरोबर बाई आली. दुर्गाबाई आपलं नाव, शेवंताबाई आपलं नाव, कस्तुराबाई आपलं नाव, काशीबाई आपलं नाव. जी गोष्ट लवकर कळवायची का ती पेपरला टाकायची नाही, जी गोष्ट लवकर कळवायची का ती टीव्हीला द्यायची नाही, ती यायला सांगायची. एका दिवसात महाराष्ट्रात पसरती, एका दिवसात महाराष्ट्रात पसरती. हो, काय स्वभाव असतो त्याचा बिचारायचा. यायची लाईन जात नाही, तारा तुटत नाहीत, काहीच नाही. कशी पसरती सांगू. आमच्या शेजाऱ्यानं खत जास्त घातला, पाईपलाईन केली, विहीर केली, पैसे जरा आटले, बायकोला पैठणी 22,000ची घेईन म्हणला होता, पण पैसे आटल्यामुळं संक्रांतीला पैठणी घेता नाही आली. आणि मला म्हणला, महाराज तू सांगशील ती दिशा. आमच्यावर विश्वास असतोय. आता एखादा नियम सांगितला की उद्या नवऱ्याचं ऐकणार नाहीत पण ह्या करणार. बाई बाळू महाराज म्हणलेत, बाई बाळू महाराज म्हणलेत, महाराज सांगेल ती दिशा. त्यानं काही सांगू दे, आमुषा पर्व काळ असलं तरी हे म्हणतात, नाही नाही बाई ते लय अभ्यासू येतं, ते बाळू महाराज चुकीचं सांगतच नाहीत. आणि तुम्ही काय, तुम्ही येडपट आहे, तुम्हाला काय कळतं, नवऱ्याला येडपट बनीन. नका नका असं करू, नका नका, फुरसन पडून डोक्यावर. आणि मग ती शेजारीनं आमची आली, रस्त्यानं चालली, महाराज घरीच आहेत का? म्हणलं हो. कुठे गेलेत अण्णा? आताच मंठ्याला गेलेत आणि मला पैठणी आणायलेत. आणि मी आणलो, जीजी औंदा सकरात नाही हो, नाही ना. वाक्य कळालं. यावर्षी सकरात जुन्यावर आहे, म्हणजे नवी साडी नेसून वाण द्यायचंच नाही औंदा. बहीण बाळू फोन करे त्याला, औंदा नाही सकरात नाही, 22,000ची आणायची, वर्षभर संकट व्हायची, कशाला फोन कर बरं. आणि ते आमच्याच मागच्या घरात बसलेलं होतं. मी लगेच म्हणलं, अण्णा कुठे आहेत? म्हणतेला का? नाही 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 वापस या, बरोबर बरोबर येतो. ते आमच्याच घरात बसलेलं होतं. आता मी गावात सांगितलं सकरात नाही, कशावर आहे? जुन्यावर.
पण मला लक्षात नव्हतं ना. भागवतावर साड्या आल्या त्या भरपूर. संक्रांतीच्या पिरियडला भागवत सकाळी लवकर आटपलं. म्हणलं आपणही घरी जावं. घरच्याला एक साडी घेऊन आलतो. आमच्या घरच्यानं म्हणलं तुला साडी आणि कशाला. आणि मी म्हणलं साडी नेसून वाण द्यावं लागेल ना. आणि कशाला जेव्हा नेसते तेव्हा नाही आणली ना आज. मी म्हणलं काय आपल्याला सुतं गीतं घे का. काय नाही पण औंधा जुन्यावर सक्रात आहे ना. आणि मी म्हणलं तुला कोण सांगितलं. तुम्ही चीज किलन 5 गावात जुन्या साड्यावर वाण दिलं अख्ख्या सर्कलमध्ये आमच्या. मी म्हणलो काय पेपर भारी आहे बाबा. ह्या पेपरला नाव कोणतं द्यावं तेच कळलं ना बाबा. कोणता पेपर आहे कोणता पेपर आहे. हो काय सांगते बापा. 4 भाऊ एक जागी राहत होते. असे जीवानं राहत होते महाराज. एकत्रित कुटुंब होतं. एक शेती करायचं, एक व्यापार करायचं, एक शेतीतल्या सगळ्या व्यापाराचं नियोजन करायचं. एकाचं काम असं दुसरं प्रत्येकाला असे कामं वाटून दिलेली. पण जो कारभारी होता का ते कारभारी बाजाराला गेला आणि ऊस घेऊन आला. खाचे ऊस, नरम नरम ऊस खाचे. 4 ऊस खांद्यावर असा ॲटो रिक्षातून उतरला. शाळा सुटली. शाळा सुटल्यावर चौघायचे लेकरं निघाले. दादा ऊस द्या ऊस द्या म्हणल्यावर कटाकटा कटाकटा कडत पोराला बुडाकून द्याला. दुसऱ्या पोराला राहिलेला द्याला. आणि सगळ्यात लहानाच्या पोराला शेंड्याकून द्याला. हे शेजारीनं पाहिलं. आणि शेजारीनं पाहून त्याच्या माईला सांगते बघ न कारभाऱ्यानं तू ह्या लेकराला वाड्याकून ऊस द्याला. पायनं व पतका मंजुळा काय तो हनावरा. लाईन आली की उसात, लाईन आली की उसात. त्याच्यात रानडुकरात काय फरक आहे बाई. कव्हा रानातच असतो ना मंजुळा. त्याला का काही बाजार माहिती आहे का. त्याला काय आष्टी माहिती आहे का. त्याला श्रीगोंदा माहिती आहे का. त्याला दौंड माहिती आहे का. त्यानं पुन्हा पाहिलं बाई. गेलंच जर आष्टीला श्रीगोंद्याला तर खताळ उचलायला जातं बाई. काय दुर्गा काय तो या नवऱ्याचे हालबाईन. पुढं लेकराला सुद्धा वाड्याकून ऊस द्याला. पाडव्याच्या दिवशी दुर्गीच्या अंगात आलं. काटाखट घराचे 4 तुकडे. असा पेपर तुमचा खराब आहे. कव्हा इस्तू लागन तर लागू तोंडाला असं सांगणाऱ्या बाईच्या. झोपीत जळावा असं सांगणाऱ्या बाईचं तोंड झोपीत. सकाळी सुनानं म्हणावं आत्या काळ्या कस काय पडल्या. दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या 3 जणी उठा बरं तुम्ही. त्या ए म्हातारे उठ. त्या 3 जणी त्या 3 जणीला घरी येऊ देत जाऊ नका बघा. या दुसऱ्याच्या सुनाला लावून देतात. मधल्या म्हणल्या अजून आमच्यावर घरानं आलंच नाही. तुमच्यात तर 7-8 जणी लयच दाड्या. आता त्याला वाटलं इकडच्या घेतल्या ह्या घेतल्या. आम्हाला नाही घेतलं. मला काहीच कळत नाही. फक्त दमदाटी करीत असतो. विठाला विठाला काय सांगू लागलो. हा बायका बायका बायका. दुर्गाबाई वत्साबाई शेवंताबाई अख्ख्या गावात चर्चा झाली. काय महाराज आलेत म्हणले विद्वान. पाहिलं की नाव सांगतात. आणि चमत्काराला नमस्कार करणारी दुनिया. कायच महाराज आलेत म्हणून अख्ख्या गावात चर्चा. मंदिरातले विद्वान महाराज येतं. बलरामदादा दर्शनाला गेल्याबरोबर महाराजांनी सांगितलं आपण बलरामजी आहात. द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याचे आपण ज्येष्ठ भाऊ आहात. दादा इतके प्रसन्न झाले. दादा भगवंताला म्हणले कृष्णा एक संकार तुला. अरे असे महाराज आले. मी किती वेळेस मंदिरात गेलो लय महाराज पाहिले बाबा. देवाचंच. दादा म्हणले कृष्णा तुला कळतच नाही. अरे माणूस पाहिल्याबरोबर महाराज नाव सांगतात. महाराज विद्वान किती आहेत. अशा महाराजाचे पाय आपल्या घरी लागावं. दादा भगवान म्हणले काय हरकत नाही तुमच्या हिशोबाने बघा. ए सावळ्या. दादाने देवाला आमंत्रण दिलं. महाराजाला आमंत्रण दिलं. महाराज येतो म्हणले. संध्याकाळी कृष्ण भगवान घोंगडी पांघरून गेले. अर्जुना जेवायला येणार आहेत आमच्या इथं. हो पण एक लक्षात ठेवा. दादा सकाळी 4 वाजता दर्शनाला येतील. त्यावेळेला दादाला तुम्ही सांगायचं की मला लग्न झालेल्या बाईच्या हातचा स्वयंपाक जमत नाही. कोणी कोणाला शिकले अर्जुनाला. भगवंतानं. अर्जुन खोटा महाराज आहे. त्वा संन्यासी हो निजनी चोरुनी नेली माझी भगिनी. मालकांचं वाक्य. खोटा संन्यासी केले अर्जुनाला. ते दाढी गिडी सगळं खोटं. अंगावरचे कपडे गिपडे सगळं 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 खोटं. संन्यासीच खोटा. सकाळी दादाला सांगितलं दादा मला लग्न झालेल्या बाईच्या हातचा स्वयंपाक जमत नाही. मला बाई दिसली पण नाही पाहिजे. लगेच दौंडी. ऐका हो ऐका. मंदिरातले महाराज आपल्याकडे वाड्यावर जेवायला या लागले तर. आणि कोण्याही बाईनं आडवं जायचं नाही. ज्या घरी लग्न झालं नाही अशा कुमारिका मुलीनं
बलरामदादाच्या वाड्यावर स्वयंपाकाला जा, लग्न झालेल्या बायकांनी रस्त्यात येऊ नका. भावनिक बायका आहेत आपल्या, भावनिक आहेत, भावनिक. कड्या लावून आतमध्ये बसल्या. दरुजाला खिंडी होत्या तर त्याला पडदे लावले, महाराज पाहतात नाही. मी म्हणलं ना, महाराजानं सांगितलं या काय करते आणि देव जाणी बापा, लय आवडते ह्याला, लय आवड. ऐक जा महाराजायचं, पण भंगिऱ्या महाराजायचं नका ऐक जाऊ. संसार मातीत जाईन, मातीत जाईन. भंगिऱ्याचं कशाला ऐकता. सगळ्या कुमारिका मुली बलरामदादाच्या वाड्यावर. नवल सांगायलो, शेवटचं नवल. 250-300 पोरी झाल्या स्वयंपाकाला. अर्जुन जेवायला आले, पंगत बसली. मग अर्जुनाने कृष्णाच्या कानात सांगितलं, आता देवा तुम्ही सांगितलंय सुभद्रेचं हरण करा. 250-300 पोरी येतात. मी लहानपणी सुभद्रा पाहिली, आता याच्यातली सुभद्रा कोणती मला कशी कळावं. भगवान म्हणले अवघडच झालं हो हे. ह्या नसत्या बोलल्या तर बरं झालं असतं स्वयंपाकाला, पण आता त्याच्यासारखा बुद्धिमतांवर इष्टम. देव चतुर, देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी. देवासारखा चतुर कोण आहे का. एक जण म्हणला महाराज मोबाईल लईच हुशार आहे हो, बटन दाबल्याबरोबर अख्खं जग दाखवतो. मी म्हणलं सोंबळ्या, मोबाईल जर इतका हुशार असेल तर मोबाईल वरून थोडाच पडलाय, मोबाईल कोणी केलाय. मग मोबाईल इतका हुशार आहे तर मोबाईल तयार करणारा माणूस किती हुशार असेल. मग हे माणूस जर इतका हुशार आहे तर ज्यानं जन्माला घातला ते पंढरपुरातला किती हुशार असेल. एक म्हणला मी लयच चालू आहे, म्हणला आपल्यासारखा चालू तालुक्यात कोणी नाही. म्हणलं तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलं तो किती चालू असेल याचा विचार का तूच चालू म्हणतो. आचारी नुकती, तुमच्याकडे नुकती म्हणतात का काय. बुंदी 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 तळीत होतं आचारी. ह्या गावातली तळीन पुढच्या गावाला जायचं तर पुढच्या गावात नदी आडवी. एका म्हातारीने सांगितलं कुठं निघाला रे. आमच्या गावात स्वयंपाक आहे चाललो बुंदी तळायला. त्या नदीत भूते, नदीत भूते. तर आचार्याला माहीत होतं भूत लोखंडाला भेटय म्हणून, असं म्हणत होते लोक. माझ्या लहानपणी बाया पाळण्यामध्ये खुरपट होत होत्या, लोखंडाचा खेळा ठोईत. त्याचं कारण वेगळं आहे बरं. बायका शिकलेल्या जरी नव्हत्या तर त्याच्या पाठीमागचं सत्व वेगळं होतं, नेम वेगळा होता, फार नाविन्य होतं. आपण त्याचं मात्र केले म्हणून तो कोरोना आलता आपल्या अंगावर. आपण बरेच नियम पायाखाली तुडील ते म्हणून आलते. वेळ कमी आपल्याकडे. रस्त्यात त्या आचार्याला भूत भेटलं, दृष्टांतात भेटत असतं भाऊ. त्या आचार्याला भूत भेटलं ना, आचारी म्हणलं, भूत म्हणलं तुला खातो. आचारी म्हणला मला खाय पण आपल्या एका प्रश्नाचं उत्तर दे. भूत म्हणला 100-200 प्रश्न विचार, अख्खं जग मला माहिती आहे. आचारी म्हणलं एकाच प्रश्नाचं उत्तर दे. त्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर काकडी खाल्ल्यासारखं खाय, आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर नाही दिलं तर झाऱ्यातच मुंडका हाणी. आचारी रगील होतं, आमच्या गावचं होतं ना ते. आता महाराज इतका रगील म्हणले, आचारी किती रगील असेल आमच्या इथला याचा तर विचार करा ना तुम्ही. भूत म्हणला काय प्रश्न विचारायचा विचार. आचार्यानं नुकती तळायचा झाऱ्या पुढं धरला, झाऱ्या पुढं धरला आणि झाऱ्या काढून घेतला. आचारी भूताला म्हणलं सांग मी तुला कोण्या शिदरातून पाहिलं. काहीचे वायर ढिले उशिरा कळालं. तोंडा पुरडा झाऱ्या बाजूला काढा आणि आचार्यानं भूताला विचारलं सांग मी तुला कोण्या शिदरातून पाहिलं. भूत म्हणलं पुढच्या गावाला हेच रस्ता जातो. अहो बुंदी नुकती तळणारा आचारी जरी इतका हुशार असेल तर याला जन्माला घालणारा पंढरपुरातला किती हुशार असेल याची कल्पना. भंगिऱ्याचं ऐकायचं नाही. मी एकदा सांगितलं वाटतं मग झाला असू दे. चला पुढे. जेवायला बसले. भगवंताच्या लक्षात आलं अर्जुनाला सुभद्रा दाखवावी. देवानं आवाज दिला ताई कडी घेऊन ये ग. कडी कडी. तर कढीचं पात्र अशा पोरीच्या हातात होतं. पाहती कवाडाकडून चलती भिताडाकडं. तो अर्जुन म्हणला लहानपणी अशी नव्हती हो ही कशी काय सुभद्रा. सुभद्रेच्या हातात पात्र होतं पापडाचं, कुरड्या पापड. सुभद्रा अशी ती कुरड्या पापड वाढीत गेली आणि भगवंतानं अर्जुनाच्या मांडीला खुनिलं ही सुभद्रा आहे. अर्जुनानं खरी सुभद्रा पाहिल्यावर भजे कानात घालू लागला, कडी अंगाला लावू लागला, चपात्या डोसक्यावर ठेवू लागला, पापड मांडीवर फोडू लागला.
तर दादा म्हणले कृष्ण आहे महाराज हे कंदमुळं खाणारे असते ती यायला कुठं असे गुलाबजामुन हे खाता येते सपादून नेलं राजकारण सांगायला पहा कसा सपादून नेतो देव याच्याकडून राजकारण शिकायचं पंढरपुरातल्या मालकाकडून द्वापार युगातून हे नाही हे महाराज कंदमुळं खाणारे इकडं तिकडं रानातले डोंगरातले फळं खाणारे काय आहे आणि मग भगवंतानं अर्जुनाची मांडी दाबली नीट बसणं रूपच इतकं सुंदर आहे म्हणला येडा झालो भगवंतानं सांगितलं शांत बस अर्जुनानं पुन्हा आंघोळ केली दादा म्हणले कृष्णा महाराज आजच्या दिवस मुक्कामाला ठेवायचे भगवान म्हणले दादा महाराज घरी असल्यावर आईला वाड्यात येता येत नाही आणि एक दिवस आई नाही आली म्हणजे काय होतंय एवढा मोठा विद्वान महाराज त्याच्या पायानं आपला वाडा पवित्र होईल ठीक आहे म्हणजे याला हेच करायचं होतं ना महाराज मुक्कामाला ठेवले संध्याकाळी 11 वाजता महाराज खोकलले सुभद्राताईने विचारलं महाराज काय देऊ दूध घेऊन या लिटरभर महाराज दूध प्याला आणि पलंगा सकट सुभद्रा नेली म्हणून सुभद्रा हरण म्हणतात सुभद्रा हरण आता नवल कशा ते लक्षात घ्या द्वारकेतले सगळे रडू लागले दादाच्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या कडावाल्या झाल्या बहीण गेली ना देवकी माता रडू लागल्या मुलगी हरण पावली ना पण भगवंत मात्र गालातली गालात हसत होते तर देवकी मातेनं भगवंताला बाजूला घेतलं आणि सांगितलं कृष्णा तुला बहिणीविषयी प्रेम नाही का म्हणलं आई मुकाट्या बस ते महाराज नव्हता ते अर्जुन अनपाईन मला का सांग म्हणला मुकाट्या बस तू हे दादाला कळू द्यायचं नाही त्या दुर्योधनासंग सोयरी केली ती दादानं हे सगळं इचकून टाकायचंय बाईन मुकाट्या बसणं म्हणला आई रड आता ती म्हणली येडपटेस का काय अर्जुन जावाई भेटल्यावर रडू येत असते का म्हणला झेंडू बॉम्ब लावून रड पण हे दादाला कळू द्यायचं नाही दादाला कळू द्या पण दुर्योधनाला कळाल्यावर ते संसार होऊ देतं का राजकारण सांगायलो आणि नवल बी घ्यायचं याच्यातलं अशाच उड्या हाणावं लागत असतात राजकारणात हो आणि राजकारणातलं विश्वास बी ठेवायचा नाही बरं कोणावर वरी कुरड्या वाळू लागल्या हे असं गवतूक तिथं मधातली मधात कुरड्या माळडाव छतावर वाळू लागल्या आणि पोरगं कुरड्या आणायला गेलं आईचा पाय लंगडा बापाला वरी जाता येत नाही आणि पाऊस एकदम आला मुलानं धोत्राच्या धुडक्यात कपड्यात कुरड्या बांधल्या आणि वरून वडिलाला म्हणला बाबा तिकून येऊस तर कुरड्या भिजत्यात त्याच्यापेक्षा गथुडं कुरड्याचं झेला तर म्हातारं म्हणलं कुरड्या वरून टाकल्या फुटत्यान तूच उडी हाण हान उडी हान पोरगं म्हणलं बाबा झेलतान का बाप हेन तू हान उडी हान पोरानं उडी हाणली बाप बाजूला सरकाला पोराचं मोडन तंगड पोरगं बापाला म्हणलं बाबा तुम्ही धरतो म्हणला होता तू परवाच्या दिवसपासून म्हणत होता जिल्हा परिषदला लढवायची मग तुम्ही बाजूला काय काय राजकारणात बापाचा पण विश्वास धरायचा नाही शेखर वा कौरक चल द्यायचंय हो अरे वा पोलीस अर्जुनाने सुभद्रा खांद्यावर घेतली वेगात 10 मिनिटाच्या पुढे हाता सरकत नाही संध्याकाळी लांब पळायचे सरपंच पण नलगे सरपंच रात्री सरपंचांकडे आलो नाही तर तुम्हाला फोन करणार होतो इतक्या सकाळी 9:30ला येणं शक्य नव्हतं लांब गाव 7-8 रात्री 2 वाजता आलो सोय झाली त्यांच्याकडे छानशी मला नको वाटतंय मुक्काम करणं कुठं सुभद्रेने विचारलं महाराज तुम्हाला सोबतंय असं संन्याशी आहेत ना तुम्ही मुलीचं हरण करणं तुम्हाला सोबतंय टाकल्या जाटा काढून बाई तुम्ही तर अर्जुन येतं हो मग तुम्ही माझं हरण कसं काय केलं हे तुझ्या लहान्या भावाला विचार हे तुझ्या लहान्या भावाला विचार पण एक सांगतो सुभद्रे लहान्या भावाला फक्त खरं पटण्यासाठी विचार पण आता कळूच देऊ नको बाकीच्या काय गोष्टी करायच्या आले 2 जण बलराम दादाचं दर्शन घेतलं दादा म्हणले अर्जुना जी सुभद्रेचं हरण मी कशाला करू विचारा तुमच्या बहिणीला अर्जुनानं सगळं शिकील तर सुभद्रा ताईनं सांगितलं दादा नालायक महाराज घरी आण जाऊ नका महाराज आयला गुलाबजामू खाऊ घालायचे पण मंदिरातच हो असे आगाऊपणा करणारे महाराज घरी आणायचे नाही हे पहिल्यापासून प्रथा आहे बरं तुम्हाला एक माहिती आहे का इंचू दिसल्यावर कोणी कोण हाणतेत इंचू पुढून का मागून मागून आणि सरप दिसल्यावर पुढून आगाव माणूस दिसल्यावर थोत्तरच हाणतेत का नाही थोत्तरच
मूर्छिका सव्यायतु उरंगानन पुटेषु यत्मात्रेषु भ्रष्टायाम मानवा अनन पुटेषु नैवम गिरगावकर लिखितम. फक्त मी माझ्या मराठवाडी भाषेत सांगतोय, नाही तर पुराव्याशी कसं बोलन मी? नाही बोलणार. विचारू शकते मला कोणतरी. सुभद्रेनं सांगितलं दादा तो नालायक महाराज होते. पुष्करला महाराजांनी दिले, मी रडू लागले. यांनी मला विचारलं आपण कोण? मी सुभद्रा. यावेळेला त्यांनी महाराजाला रट्टे दिले. दादा म्हणले महाराज जीव मारायला पाहिजे होता. आणि महाराज कोणता होता? आणि मग दादा म्हणले अर्जुना बरं झालं बाबा, तशा नालायक महाराजासोबत आमची ताई जाण्यापेक्षा तुझ्यासारखा पती भेटला बरं झालं. आणि दुर्योधनाला निरोप पाठीला एका संन्याशानं सुभद्रेचं हरण केलं. ते म्हणला काय आपलं नशीब खोटं बापा, देवाची बहीण भेटली संन्याशी काय टपकाला. पण कालांतरानं दुर्योधनाला निरोप पोचला. त्या संन्याशाला अर्जुनानं मारलं. बरं झालं म्हणला नका का भेटणं मला, पण घरी तरी भेटली का मुद्दाम दिली. आणि कळीला असतं खरंच द्यालो तर जगू देत होता का? हे नवलच आहे का नाही? नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोढे विठोबार खुमाये